नमस्कार. दिल से दिल तकच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या भागात मी बोलणार आहे पुण्यभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्रभूषण आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे उर्फ भाई यांच्याबद्दल. म्हणजे खरं सांगू का, दिल से दिल तक ही मालिका करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. दुसऱ्या भागातच किंबहुना मी जेवढे लेख लिहिले दिल से दिल तकमध्ये, प्रत्येक लेख लिहिताना ना दिल से दिल तक हे सदर करणं हे किती मोठं चॅलेंज आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण मी जसं म्हटलं की दिल से दिल तकमध्ये सगळ्या सुप्रसिद्ध व्यक्ती असणार आहेत ज्यांनी माझ्यावरती प्रभाव टाकला, ज्या मला मनापासून भावून गेल्या. कारण त्यांचं कर्तृत्वच इतकं वरच्या दर्जाचं आहे, इतकं मोठं आहे आणि इतकं काय काय या सगळ्या लोकांनी करून ठेवलेलं आहे ना की प्रत्येकाबद्दल काय बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं हा प्रश्न पडतोय. आणि तसंच आज काहीसं माझं झालेलं आहे. त्यामुळे मी प्रचंड नर्वस होतो सुरुवातीला, हा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी, की बाबा रफी साहेबांबद्दल बोलताना सुद्धा हाच विचार माझ्या मनात होता की रफी साहेबांच्या कुठल्या गाण्याबद्दल बोलायचं, काय बोलायचं. एवढे किस्से, इतक्या सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल काय काय सांगून ठेवलंय, इतकी गाणी म्हटलेली आहेत, तर म्हणजे कसं होणार हे आपल्या हातून. तसंच काहीसं आज माझ्या बाबतीत झालेलं आहे, पुलंच्या बाबतीतही होणार आहे. कारण रफी साहेबांची गाणी, रफी साहेबांचा आवाज, रफी साहेबांची जगण्याची पद्धत, रफी साहेबांचे विचार, हे जसं बोलताना दम लागतो किंवा बोलताना विचार करावा लागतो की काही सुटून तर जाणार नाही, तसंच पुलंच्या बाबतीत आहे की बाबा या माणसानी साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा या सगळ्यात इतक्या वरच्या दर्जाचं काम केलेलं आहे आणि जवळजवळ 7 दशकं काम केलेलं आहे. आणि हे 7 दशकांचं काम अवघ्या 50-60 मिनिटात तुमच्यापुढे उलगडून दाखवायचं हे वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे हे शिवधनुष्यच पेलायचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्हिडिओ करताना, विशेषतः दिल से दिल तक, मी कायम असंच म्हणणार आहे आणि जो माझा विश्वास आहे की मी प्रयत्न करणार आहे. कारण आकाशा इतकी सगळी उत्तुंग व्यक्तिमत्व शब्दातून उलगडून दाखवणं हे सोपं काम नाहीच आहे. म्हणजे सोपं काम काय, म्हणजे अवघड भाषेला जर इन्व्हर्टेड कॉमात अवघड शब्दाला सुपरलेटिव्ह डिग्री तर मराठीत असती आणि अवघडेस्ट वगैरे असा कधी काही शब्द असता तर मला असं वाटतं दिल से दिल तक तो लागू झाला असता. तर आता जास्त वेळ न घेता आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करूया. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांनी संगीतावर मनापासून प्रेम केलं, ज्यांनी साहित्यावर मनापासून प्रेम केलं, जे आचार्य अत्र्यांनंतर महाराष्ट्राला खळवून हसवणारे आणि अक्षरशः वेड लावणारे, म्हणजे पोट दुखेल इतपत हसायला लावणारे. त्याचबरोबर विनोद हे एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा उपयोग जर सुयोग्य पद्धतीने केला तो विनोद हा माणसाला नुसतं हसवत नाही तर धीरगंभीर विचारही करायला लावतो आणि आयुष्याची ती बाजू दाखवतो, तो दृष्टिकोन समोर आणतो, जो दृष्टिकोन समोर आल्यानंतर आपल्याला अजून किती शिकायचं बाकी आहे हे माणसाच्या लक्षात येऊ शकतं. आणि हा निखळ विनोद आचार्य अत्र्यांनंतर जर कोणी सादर केला असेल तर ते माझ्या मते पु ल आहेत. मी आधीही सांगितलेलं आहे आणि माझा याच्यावरती संपूर्ण विश्वास आहे. आणि यात माझं मत असं आहे की हे कोणालाही वावगं वाटू नये किंवा यावर दुमत असू नये. मी जर असं म्हटलं की महाराष्ट्रातला पहिला स्टँडअप कॉमेडियन हे पु ल देशपांडे होते तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही. पुलंनी लहानपणापासूनच बोलायला सुरुवात केली होती. कारण 8 नोव्हेंबर 1919ला पुलंचा जन्म दक्षिण मुंबईत गावदेवी या भागात झाला. तिथे हेमराज पुष्कर, मला वाटतं पुढचं नाव मला नीटचं आठवत नाही, पण हेमराज पुष्कर असं नाव असलेल्या चाळीत पुलंचा भर दुपारी 2:30 वाजता जन्म झाला. आणि जेव्हा जन्माला आले तेव्हा पु ल अजिबात रडले नाहीत. त्यामुळे त्यांना सुया टोचण्यात आला हातावर, पायावर, कपाळावरती, असं स्वतः पुलंनीच आपल्या एका इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे. जी पुलंवरती एक रेअर डॉक्युमेंटरी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांच्यावरती केलेली होती त्यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त. त्यात पुलंनी आठवण सांगितलेली आहे आणि मग पु ल रडायला लागले. त्यामुळे मी जन्माला आलो तेव्हापासूनच रडका नाही आहे हे पुलंनी सांगितलेलं विधान त्यांच्यावरती अगदी तंतोतंत बसतं किंवा त्यांना लागू होतं. आणि जसं ते म्हणाले, हसवण्याचा माझा धंदा. माझ्या मते जो मनुष्य जन्मल्यावर पण रडला नाही त्यांनी स्वतःबरोबरच इतरांना हसवण्याचा धंदा केला नसता तरच नवल होतं. आणि तिथून पुलंच्या प्रवासाला, 80 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्याला सुरुवात झाली. गावदेवीत 3-4 वर्ष राहिल्यानंतर पु ल हे गोरेगावला शिफ्ट झाले आणि गोरेगावला त्यांचं संपूर्ण कुटुंब राहायला गेलं. तिथे
त्यावेळेला त्या कालच्या मुंबईत फारशी वस्ती नव्हती. असं घनदाट अरण्य, बाजूला चिक्कार झाडी, अशा मस्त निसर्गरम्य वातावरणात त्यांचं घर होतं आणि तिकडे पुलं लहानाचे मोठे झाले. मला वाटतं वयाच्या 8व्या वर्षानंतर पुलं विलेपार्ल्याला आले आणि विलेपार्ल्याला अजमल रोड जो आहे, मालविया रोडवरनं सरळ जाताना डाव्या हाताला एक छोटासा बोळ लागतो, त्याला अजमल रोड म्हणतात, तिथे पुलं राहायला लागले आणि मग पार्ले टिळक विद्यालयातनं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. पार्ले टिळक विद्यालयाचे आपल्यावरती प्रचंड संस्कार होते आणि आपली जडणघडण, वैचारिक जडणघडण, संगीताची आवड ही मला लहानपणी लागण्याचं सर्वात मोठं कारण हे पार्ले टिळक विद्यालय होतं, असं पुलं फार अभिमानाने म्हणत असत. पुलंचे वडील हे एका ठिकाणी फिरतीची नोकरी करणारे होते, त्यामुळे पुलंना घरही बदलावी लागली असेही पुलं म्हणाले. पण शेवटी त्यांचं कुटुंब विलेपार्ल्याला स्थायिक झालं. लहानपणापासूनच साहित्याची, संगीताची, गाणं ऐकण्याची, गाणं ऐकायला जाण्याची म्हणजे वेगवेगळ्या मैफिलींची पुलंच्या घरात सगळ्यांनाच आवड असल्यामुळे पुलंना गाण्याची आवड लागली. वय वर्ष 5 असताना पुलंना त्यांच्या वडिलांनी बाजाची पेटी आणून दिलेली होती आणि हे संस्कार घरातूनच म्हणजे अगदी आजी आजोबांपासून झाल्यामुळे यात अडवणूक अशी पुलंची कधीच झाली नाही. म्हणजे गाणं ऐकायला कशाला जायचं, गाणं का म्हणतोय, सारा अभ्यास कर, हे असलं काही पुलंच्या आई वडिलांनी त्यांना कधीही सांगितलेलं नाही. पुलंचे वडील जसे फिरतीची नोकरी करत तसेच त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील हे वामन मंगेश दुभाषी हे मराठीतले अत्यंत थोर नाटककार आणि लेखक आणि तसेच कवी, त्यांना ऋग्वेदी म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोरांवरती एक पुस्तक लिहिलेलं होतं. रादर रवींद्रनाथ टागोरांनी जे गीतांजली पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद हा वामन मंगेश दुभाषींनी केलेला होता आणि अभंग गीतांजली या नावाने तो प्रसिद्ध झाला. त्यामुळे गाण्याचं, कवितेचं, संगीताचं, लिखाणाचं, साहित्याचं हे बाळकडू पुलंना लहानपणी त्यांच्या घरातूनच मिळालं. त्यांची आजी कारवारची, वडील कोल्हापूरचे आणि त्यांची बहीण म्हणजे वडिलांची बहिणी कोकणात दिलेली होती. त्यामुळे आहाराच्या बाबतीत सुद्धा पुलंवरती जे संस्कार झाले आणि त्यानंतर ते खाद्यप्रेमी झाले किंवा खवय्ये झाले आणि त्यांनी माझे खाद्यजीवन या लेखात जे चौफेर आहाराबद्दल लिहिलेलं आहे हे सगळं खाद्यप्रेम हे पुलंना त्यांच्या घरातल्या संस्कृतीमुळेच मिळालं. कारण घरात खाद्यपदार्थांची रेलचेल असायची, वेगवेगळ्या प्रकारचं खाणं अगदी लहानपणापासूनच पुलं खात आले आणि त्यामुळे कारवारला चांगलं काय मिळतं, मुंबईत चांगलं काय मिळतं किंवा मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात चांगलं काय मिळतं, पुण्याला काय चांगलं मिळतं, सांगली, कोल्हापूर, जिकडे जिकडे म्हणून पुलं फिरले किंवा इव्हन अगदी परदेशात सुद्धा ज्या पुलं गेले तेव्हा सगळीकडच्या चांगल्या चांगल्या पदार्थांच्या चवी त्यांनी घेतल्या आणि याच्या आठवणी त्यांनी आपल्या खाद्यजीवनमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि अत्यंत अप्रतिम लेख आहे तो, आपण सगळ्यांनी वाचला असेल. हसवणूक या त्यांच्या पुस्तकात तो लेख आहे आणि हसवणूक जितकं गाजलं तितकं त्यांचं प्रत्येक पुस्तकच गाजलं. पण खाद्यसंस्कृतीवरती एखादा विनोदी लेखक लिहील आणि तो इतक्या अप्रतिमरित्या पदार्थ रंगवेल हे कोणालाही न जमलेलं पुलंनी करून दाखवलं. आणि मला वाटतं अशा बऱ्याच गोष्टी पुलंनीच पहिल्यांदा केल्या. म्हैस जसं त्यांनी लिहिलेलं आहे किंवा बिगरी ते मॅट्रिक हे जसं लिहिलेलं आहे, असे सगळेच किंवा दामले मास्तर हे जे सगळं त्यांचं हसवणूकमध्ये आलेलं आहे त्याची मला वाटतं सुरुवात ही त्यांच्या लहानपणीच त्यांच्या या वातावरणात, ज्या संस्कृतीत, ज्या संस्कारात वाढले त्यातून झाली. पुलंना पहिल्यापासूनच गाण्याचा शौक होता कारण घरात वातावरण तसं होतं. त्यात पुलं हे बालगंधर्वांचे हार्डकोर फॅन होते कारण बालगंधर्वांच्या मैफिली पुलंचे आईवडीलही चुकवत नसत आणि पुलंची आवड पाहून पुलंच्या वडिलांनी त्यांना पहिली 5 रुपयाची बाजाची पेटी आणून दिली ज्याच्यावरती पुलं हार्मोनियम शिकले. टिळक मंदिरात त्या काळी भाषण होत असत, म्हणजे आजचा लोकमान्य सेवा संघ विलेपार्ल्यातला, आणि पार्ले टिळक विद्यालयात ते शाळेत जात होते. त्यामुळे शाळेत सुद्धा फडके मास्तर नावाचे त्यांचे एक सर होते, त्यांच्याकडनंही पुलंना उत्तेजन होतं. आणि राजोपाध्ये मास्तर जे होते भास्कर संगीत विद्यालयाचे, जे विलेपार्ल्यातच राहत असत आणि एका छोट्याशा खोलीत भास्कर संगीत विद्यालय भरत असे, जिथे पुलंनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि तिथेच ते प्रथम हार्मोनियम वाजवायला शिकले. पुलं उत्तम हार्मोनियम वादक होते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. कारण पुढे ते जेव्हा म्युझिक डिरेक्टर झाले आणि जवळजवळ 11 मराठी चित्रपटांना, मराठी आणि हिंदी चित्रपटांना म्हणून त्यांनी संगीत दिलं, ज्यात 2 हिंदी चित्रपट सुद्धा आहेत, कल और आज
आणि अजून एक आहे कलियावरनं असा काहीतरी आहे तो सिनेमा. त्या 2 हिंदी सिनेमांना सुद्धा त्यांनी संगीत दिलेलं आहे. पण त्या संगीत प्रवासाची सुरुवात ही घरातनं झाली आणि राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासमध्ये झाली. राजोपाध्ये मास्तरांकडे असतानाच त्यांच्या घरात एक मैफल होती, अगदी घरगुती मैफल, आणि त्याला अध्यक्ष म्हणून दस्तूर खुद्द बालगंधर्व आलेले होते. आणि त्याच वेळेला पुलंना बालगंधर्वांच्या समोर म्हणजे स्वतःच्या आदर्शासमोर, स्वतःच्या हिरो समोर अत्यंत लहानपणी पुलंना पेटी वाजवायला मिळाली. आणि ती पुलंनी इतकी खुमासदार वाजवली की राजोपाध्ये मास्तर तर बेहद्द खुश झालेच, पण त्यापेक्षाही बालगंधर्व खुश झाले. आणि मागे बसलेले बालगंधर्व पुढे येऊन पुलंच्या समोर हाताची घडी तोंडावर बोट घालून बसले आणि पुलंना त्यांनी शाबासकी दिली, त्यांचं कौतुक केलं की तुझी पेटी ऐकूनच माझ्या लक्षात आलेलं आहे की तू पुढे खूप मोठा संगीतकार होशील आणि संगीत क्षेत्रात तू खूप वरच्या दर्जाची कामगिरी करशील. आणि शेवटी बालगंधर्वांचेच उच्चारते, त्यामुळे ते आकाशावरती कोरलं जावं तसंच होतं आणि ते पुढे पुलंनी खरं करून दाखवलं. हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो रेस्ट इज हिस्ट्री, तसंच ते झालं. पण बालगंधर्वांची कौतुकाची थाप ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शाबासकी आहे असं पुलं शेवटपर्यंत म्हणत राहिले. बालगंधर्व हिरो होते आणि त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूत सांगितलेलं सुद्धा आहे की बालगंधर्वांपुढे पेटी वाजवणं काय असतं, तो अनुभव काय हा शब्दात व्यक्त करता येणार का नाही, तसंच बालगंधर्वांचं गाणं म्हणजे काय हे शब्दात व्यक्त करता येणार का नाही. कारण संगीत नाटकात बालगंधर्व काय दर्जाचे कलाकार होते, त्यांनी ज्या पद्धतीच्या स्त्री भूमिका केल्या एक पुरुष नट असून सुद्धा, हे सगळ्यांनीच आजवर मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळेच दुसरा बालगंधर्व होणे नाही ही जी रास्त म्हण आहे ही माझ्या मते प्रत्येक मराठी रसिक किंवा नॉन मराठी रसिक सुद्धा, ज्याला संगीताची आवड आहे, ज्यांनी संगीत नाटकं पाहिलेली आहेत, ज्यांनी बालगंधर्वांचं गाणं चित्रफितीतून पाहिलेलं आहे किंवा व्हिडिओवर पाहिलेलं आहे, यूट्यूबवर पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, ज्यांना ती पदं माहिती आहेत, त्यांना हे निश्चित कळू शकेल की बालगंधर्वांची गायकी काय होती, काय वरचा क्लास किंवा जो अत्युच्च दर्जा ज्याला म्हणतात की ज्यात गाणं ऐकताना गाणं सुरू केल्यापासून ते संपेपर्यंत प्रत्येक पद हे काळजाचा ठोका चुकवून जातं. हे जे पुलं म्हणालेत हे निश्चितच खोटं नाही आणि ते ज्यांनी ऐकलंय त्यांनी याचा स्वानुभव घेतलेलाच आहे. मोठे झाल्यानंतर पुलं LLB कडे वळले. रादर त्यांनी सुरुवातीला पालेळत विद्यालयातनं शालांत परीक्षा पूर्ण झाल्यानंतर इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि तिकडनं ते BA पास झाले. मुंबईलाच त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर त्यांनी LLBला ॲडमिशन घेतली आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधनं पुलं LLB झाले. पुलंनी त्या आठवणीत सांगितलेलं सुद्धा आहे की खरोखर माझ्यासारखा मनुष्य पेशाने वकील होऊ शकतो किंवा वकिलीशी काही संबंध येऊ शकतो हे मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे मी LLB का केलं याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही. पण बहुधा कायद्याचं थोडंसं ज्ञान हवं किंवा कायद्याची आवड किंवा वेगवेगळी कलमं काय सांगतात या उत्सुकतेपोटी त्यांनी LLB केलं असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. BA झाल्यानंतर ते पुण्याला आले आणि पुण्याला त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि फर्ग्युसन कॉलेजमधनं पुढचं शिक्षण केलं. तसंच त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधनं MA केलं आणि पुढे प्राध्यापकी सुरू केली. ओरिएंटल कॉलेजमध्ये दादरच्या ते शिक्षक होते. तसंच त्यांनी कीर्ती कॉलेजमध्ये सुद्धा प्राध्यापकी केली. विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांनी MA केलंच, पण विलिंग्डन कॉलेजमध्ये सुद्धा ते काही काळ प्रोफेसर होते. आणि अशी फिरती सुरू असताना त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर पुलंचे वडील अचानक वारले. पुलंचे वडील ज्योतिषी होते असं म्हणतात आणि त्यांचं कुठलंही भविष्य कधीही चुकलं नाही. मला वाटतं पुलंवरती जो सिनेमा आलाय भाई, जो 2 भागात आहे, जो महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला आहे, त्याच्यात हे दाखवलेलं आहे आणि सचिन खेडेकरांनी पुलंच्या वडिलांची भूमिका केलेली आहे. तर पुलंचे वडील अचानक वारल्यानंतर त्यांना जी 2 लहान भावंडं होती, उमाकांत आणि रामाकांत, आणि आई यांची जबाबदारी अर्थातच पुलंवरती आली आणि त्यामुळे पुलंनी पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. तसंच त्यांनी इन्कम टॅक्समध्ये सुद्धा काही काळ काम केलं. पण नोकरी करणं हा पुलंचा पिंड नव्हता. त्यामुळे पुलं स्वतः म्हणतात की कुठल्याही ठिकाणी एक असं टिकून राहायचं किंवा तिथेच आपला जम बसवायचा हे पिंडातच असल्यामुळे किंवा मला कधी न जमल्यामुळेच मी कायम फिरतच राहील. मी प्राध्यापकी केली तेव्हा सुद्धा सतत शाळा कॉलेज बदलली. ओरिएंट स्कूलमध्ये सुद्धा ते टिकले नाहीत फारसे. विलिंग्डन कॉलेजमध्ये सुद्धा ते स्थायिक झाले नाहीत. किंवा त्यांनी जेव्हा कीर्ती कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली तेव्हा सुद्धा पुलं काही एका ठिकाणी 5-5 वर्ष आहेत, 7-7 वर्ष आहेत असं कधीच बघायला मिळालं नाही.
जेव्हा ते बेळगावला प्राध्यापकी करायला गेले तेव्हा सुद्धा तेच झालेलं होतं. कारण एका ठिकाणी टिकून राहताना तिकडचं राजकारण, तिकडची परिस्थिती, तिकडचे लोक यांचा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पुलंना कंटाळा येईल आणि मुळातच सतत एकच गोष्ट करायची हा पिंड नसल्यामुळे सुद्धा पुलन तो कंटाळा येत असावा. तर त्यामुळे सतत कामं बदलती राहिली आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुलंनी इतकी जी विविधांगी कामं केलेली आहेत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात, हे त्यांना करता आलं याचं कारणच हे होतं की ते जसे उत्तम नाटककार झाले, जसे उत्तम साहित्यकार झाले, त्यांनी उत्तम लिखाण केलं, त्यात चिकार विनोदी सुद्धा आहे, जशी पुस्तकं लिहिली, जसं त्यांनी जयप्रकाश नारायण जेलमध्ये असताना प्रेझेंट डेजमधलं त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे लेख आहेत ते पुस्तक रूपाने आणलं आणि स्वगत या नावाने ते प्रकाशित झालं. किंवा त्यांनी सिनेमात काम केलं. सिनेमात त्यांनी नुसतं काम केलं नाही तर सिनेमात त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं, पटकथा लिहिल्या, कथा लिहिल्या, संगीत दिलं, त्याच्यानंतर स्टोरी लिहिली, त्याच्याशिवाय लिरिक्स सुद्धा लिहिली. म्हणजे इतकं वेगवेगळं काम एकाच क्षेत्रात. म्हणजे आता आपण जर फक्त सिनेमा म्हटलं तर सिनेमात माणूस काय काम करू शकतो, तर काही जण ॲक्टर्स असतात, नट असतात, काम करतात, आपले पैसे घेतात, निघून जातात. पण ही इतकी अष्टपैलू व्यक्ती होती, इतक्या गोष्टींमध्ये पोटेन्शियल होतं की फक्त ते काम करत नव्हते. म्हणजे जसं त्यांचं इंद्रायणी काठी तुम्ही बघा, इंद्रायणी काठीला पुलंचंच संगीत आहे आणि भीमसेन जोशीने ते गाणं गाऊन अजरामर केलेलं आहे. म्हणजे आजही तुम्ही ते गाणं रेडिओवर ऐकू शकता, वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते गायलं जातं आणि इतकी वर्ष होऊन ते गाणं गाजतंय. गुळाच्या गणपतीतला ते गाणं आहे. गुळाचा गणपती हा 1953 साली आला होता आणि तो प्रचंड गाजला. पण याची सुरुवात 1947च्या कुबेरपासून झाली होती आणि ती सुद्धा अपघाताने. मला सांगायचं एवढंच आहे की एक क्षेत्र सिनेमा यात सुद्धा इतक्या विविधांगी भूमिका पुलंनी केल्या. म्हणजे एका क्षेत्रात इतके रोल हे मला असं वाटत नाही पुलंशिवाय कोणी केले असतील. एक जवळपास जर कोणी येत असतील तर मला वाटतं किशोरदा. अर्थात मला तुलना करायची नाही, पण इतकं अष्टपैलू सामर्थ्य एकाच व्यक्तीत असू शकतं हे इनबॉर्न पोटेन्शियल आहे आणि ते माणसाला अवाक करून जातं. त्याच्याशिवाय हार्मोनियम वादन आहे. म्युझिक डिरेक्टर तर ते होतेच. म्हणजे नाचरे मोरा ऐकल्यानंतरच ते कळतं की नाचरे मोरा हे देवबाप्पा सिनेमातलं गाणं आजही आई वडील आपल्या लहान मुलांसाठी म्हणतात. फक्त लहान मुलं त्यावर नाचत नाहीत, तर आजी आजोबा सुद्धा नाचतात. म्हणजे आजी आजोबांच्या काळापासून ते नातवंडांपर्यंत, किंबहुना नातवंडांना मुलं होतात त्यांची मुलं सुद्धा नाचरे मोरा हे गाणं म्हणतात आणि आजही मराठी घरांमध्ये हे गाणं लोकप्रिय आहे. कितीतरी अमराठी लोकांना सुद्धा हे गाणं माहिती आहे. म्हणजे आपण समजू शकतो की पुलंनी ज्या गाण्यांना चाली दिल्या आहेत, म्युझिक दिलेलं आहे, ती गाणी किती अजरामर आहेत. गुळाच्या गणपतीत तर पुलं सबकुछ होते, सबकुछ. म्हणजे स्टोरी त्यांची, स्क्रीन प्ले त्यांचा, संगीत दिग्दर्शक तेच, त्याची पटकथा त्यांनी लिहिलेली होती, त्यानंतर निर्माता तेच होते, दिग्दर्शक तेच होते. म्हणजे सगळं. म्हणून गुळाचा गणपती हा सबकुछ पुलं म्हणून गाजला. सबकुछ पुलं. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच माणसाने फक्त एकाच क्षेत्रात. आता हे मी फक्त सिनेमाबद्दल बोलतोय. त्यांची नाटकं बघा. म्हणजे सुंदर मी होणार आहे, तुझे तुझं पाशी आहे, ती फुलराणी आहे, अंमलदार आहे, तुका म्हणे आता आहे, जे त्यांचं सर्वात पहिलं आलेलं नाटक होतं 1948 साली. कारण त्यांचा पहिला सिनेमा कुबेर हा 1947 साली आला आणि तिकडनं त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. पण तत्पूर्वी ते प्राध्यापकी करत होते, जे मी सांगितलं, आणि गाडी चाललेली होती. पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये काही फारसं ग्रेड चाललेलं नव्हतं, पण तिथेच त्यांना बरंच शिकायला मिळालं आणि मला वाटतं तिथे त्यांची अजोड निरीक्षण शक्ती, माणसातल्या विसंगतीला वाचण्याचं, त्यांचं अवलोकन करण्याची पद्धत, त्यांची वाचण्याची आणि खुमासदार पद्धतीने लिहिण्याची लेखन कला ही माझ्या मते जास्त उदयाला आली. आणि 1944 ते 1961 या काळात ते जेव्हा प्रचंड फिरतीवरती होते, देश परदेशात गेले, त्यांनी नभोवाणीवरती म्हणजे आकाशवाणीवरती काम केलं, दूरदर्शनवरती काम केलं, ते लंडनला, वेस्ट जर्मनीला, फ्रान्सला जाऊन आले, जे त्यांनी आपल्या प्रवास वर्णनात सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा जे आपल्याला अपूर्वाई, पूर्वरंग, जावेद यांच्या देशा, वंगचित्रेमधनं वाचायला मिळतं, ते सगळं त्यांनी चित्रबद्ध केलं किंवा शब्दबद्ध केलं असं म्हणता येईल. पण या सगळ्याची सुरुवात ही त्यांच्या नोकरीपासून झाली असं पुलं म्हणतात. का म्हणतात? कारण या सगळ्या प्रवासात ही सगळी सूक्ष्म निरीक्षणं पुलं करत होते.
म्हणजे त्यांचा एक किस्सा सांगतात ते की वडील गेल्यानंतर जेव्हा जबाबदारी आली आणि ते नोकरी करायला लागले, त्या पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये काम करत असताना एकदा सुट्टीच्या वेळेत ते रेशन घ्यायला गेलेले होते आणि त्यांना मला वाटतं काहीतरी तांदूळ हवे होते. तर ते लाईनीत उभे राहिले आणि त्या रेशनच्या मालकाला विचारलं काय पाहिजे. तर ते म्हणाले मला रॉकेल नको आहे, मला तांदूळ हवे. मग ही लाईन रॉकेलची आहे, यात तुम्ही उभे राहू नका, ती लाईन अन्नधान्याची. म्हणून ते बाजूच्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिले आणि ती लाईन तुडवत शेवटी जेव्हा रेशनिंग ऑफिसरपर्यंत आले तर रेशनिंग ऑफिसरचा मालक तो माणूस जो म्हणाला तुम्हाला काय पाहिजे, मला तांदूळ पाहिजे. तर तांदूळ पाहिजे, मग पावती कुठे, पावती. आणि पुलं नेमके पावती विसरलेले होते. पुलंना मुळातच हेच माहिती नव्हतं की याची पावती दाखवायला लागते. आता पावती कुठून मिळणार, तर एक तर पावती म्हणजे रेशन कार्डला जी पावती लावलेली असते ती, आणि दुसरी पैसे भरल्याची पावती. पुलंनी परत जाऊन कॅशियरकडे पैसे भरले आणि ती पावती घेऊन आले आणि तेव्हा त्याला तांदूळ मिळाले. पण किस्सा इकडनं सुरू होतो, कारण त्यांच्या मागे एक मळकट साडी घातलेली, डोक्यावरती पदर घेतलेली अशी गावरान अशी बाई उभी होती आणि ती त्या मालकाला म्हणाली अहो जाऊ दे, साहेब अडाणी आहे. साहेबाला माहिती नाही, कारण पहिल्यांदाच बहुतेक रेशन घ्यायला आलेलं दिसतोय, कधी तांदूळ घेतले नसतील, कधी रॉकेल घेतलं नसेल, आणि म्हणून जाऊ दे, साहेबाला कळू दे की रेशनच्या दुकानात आल्यानंतर तांदूळ किंवा रॉकेल कसं घ्यायचं असतं. साहेब अडाणी आहे असं जी ती बाई म्हणाली, तिकडनं पुलं आठवण सांगतात की किस्सा खरा असा आहे की एका अडाणी बाईनी रेशन घ्यायला सुद्धा अक्कल लागते आणि सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक गोष्टीत नवनवीन शिकत असतो आणि हे नवनवीन शिकताना ज्या आव्हानांना सामोरा जातो त्याच्यातनं माणूस प्रगल्भ होत जातो. आणि त्यामुळे एक सर्वसामान्य बाई जी गृहिणी आहे, जी फारशी शिकलेली नाही, जिला नीट मराठी बोलता येत नाही, जी गावाहून आलेली आहे, जुनी साडी नेसलेली आहे, ती मला म्हणते साहेब अडाणी आहेत, कारण व्यवहारात मी खरोखर अडाणी होतो आणि याच सगळ्या लोकांकडनं मी शिकलो. त्यामुळे माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा न घेता जे माझ्या आयुष्यात येऊन गेले आणि जे मला शिकवून गेले ते सगळे मला गुरुस्थानी आहेत, कारण त्या प्रत्येकाकडनं मला शिकायला मिळालं. हा दृष्टिकोन त्या बाईनी मला आणून दिला किंवा त्या बाईकडनं या दृष्टिकोनाची सुरुवात झाली असं पुलं म्हणतात. मला असं वाटतं मोठं मन असल्याशिवाय हे शक्य नाही, कारण सतत शिकण्याचा ध्यास लागतो या गोष्टीसाठी. हे पोटेन्शियल आहे, हे मोठं मन आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाकडून सुद्धा शिकता येतं किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाबरोबर राहून सुद्धा बरंच काही आयुष्याबद्दल कळू शकतं, नवनवीन दृष्टिकोन जगण्याचा माणसाला मिळू शकतो, हे पुलंनी यातून दाखवून दिलेलं आहे. आणि असे कितीतरी सुहृद त्यांना भेटले ज्यांना त्यांनी पुस्तकात एका बंद केलं आणि ते पुस्तक प्रचंड गाजलं. जितकं व्यक्ती आणि वल्ली गाजलं तितकंच, फक्त फरक एकच होता की व्यक्ती आणि वल्लीतली सगळी 20 पात्र जे 44 ते 61 मधल्या काळात पुलंना भेटली आणि 62 साली व्यक्ती आणि वल्ली प्रकाशित झालं, पण त्या सगळ्या काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत, प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत, ज्या आपल्याला तितक्या जिवंत आणि खऱ्या वाटतात. ही पुलंच्या लेखणीची किमय आहे. पण ज्या पुस्तकाबद्दल मी बोलतोय, गणगोत, त्या सगळ्या व्यक्तिरेखा खऱ्या आहेत. आणि हे सुद्धा पुलंच्या अनुभवातनं, पुलंच्या संगतीत आलेल्या लोकांच्या अनुभवातनं, पुलं स्वतःच्या चष्म्यातून त्यांच्याकडे कसे बघतात, पुलं त्यांच्याकडनं काय शिकले, पुलं त्यांच्या संगतीत का रमले, पुलंना ती माणसं हवेविषयी का वाटली आणि पुलं त्यांना का हवेवेसे वाटले, हे पुलंनी शब्दबद्ध केलंय. आणि म्हणूनच गणगोत ही अत्यंत वाचनीय पुस्तकांच्या यादीत गेली किंवा गणगोतचं प्रचंड स्वागत झालं. यात मला तरी काही नवल वाटत नाही. म्हणजे गणगोतची सुरुवातच मला ऋग्वेदीपासून होते. जे त्यांचे आजोबा जे ऋग्वेदी या टोपण नावाने लिहित असत, त्यामुळे त्यात ऋग्वेदी फणसळकर मास्तर, जे मास्तर नसलेले फणसळकर मास्तर, जे पुलंना लहानपणी टिळक मंदिरात भेटले आणि तिकडनं त्यांच्या एका वेगळ्या संस्काराची सुरुवात झाली. कारण तिकडेच आर्या, श्लोक, संस्कृत पाठांतर, सुभाषितमाला हे जे सगळं आहे ते पुलं शिकले. पण एक मास्तर नसूनही एक प्रेमळ मास्तर जे संस्कार करतो तेव्हा मुलं कशी घडतात आणि या जडणघडणीच्या वयात जर हे संस्कार मिळाले तर माणूस किती उच्च दर्जाला पोचू शकतो, किती उच्च कामगिरी करू शकतो, हे मला असं वाटतं पुलंच्या एकंदर कर्तृत्वाकडे बघितलं तर सहज कळू शकतं. पण यासाठी सुद्धा नशीब लागतं. आणि मला असं वाटतं पुलंनी जे प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की
माझं गणगोत खूप मोठं आहे आणि इतकी सगळी थोर माणसं माझ्या आयुष्यात आली हे माझं सुदैव आहे आणि त्या दृष्टीने मी अत्यंत नशीबवान होतो. म्हणजे ऋग्वेदी, फणसळकर मास्तर, राज देशमुख किंवा रामूभैया दाते, ही जी सगळी मंडळी आहेत, हिराबाई, ही जी सगळी मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात येऊन गेली, त्यांच्याबद्दल पुलंनी गणगोतमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या सगळ्या आठवणी, ते सगळे किस्से हे अत्यंत वाचण्यासारखं आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतरच मागच्या वर्षी ज्या पुलंचा 101वा वाढदिवस झाला 2020ला, त्यावेळेला आमचं गणगोत रिलीज झालं होतं आणि त्याच्यातली 4 व्यक्तिचित्र आम्ही गणगोतमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला होता. मला हा व्हिडिओ करण्याच्या आधी हे कळलं की त्याच वेळेला गुगलनी त्यांना 101व्या जयंतीनिमित्त किंवा वाढदिवसानिमित्त त्यांना गुगल डुगल या नावाने सन्मानित केलं. 8 नोव्हेंबर 2020लाच आमचं गणगोतही रिलीज झालं आणि त्याच दिवशी गुगलनी त्यांना गुगल टूडल हे दिलं, म्हणजे गुगल डूडल दिलं. हा म्हणजे खरोखरच एक दुग्ध शर्करा योग किंवा मणिकांचन योग आहे आणि त्या योगाचा मी एक भाग आहे, याचा मला ऊर भरून अभिमान आहे. म्हणजे मला असं वाटतं पुलं आयुष्यात आले नसते तर ही पुस्तकही वाचली नसती, माझ्यावर हे संस्कारही झाले नसते. जे काही संस्कार झाले, जे काही मी थोडंफार बोलायला लागलो किंवा मी जे लहानपणी क्रिकेटवर लिहित असे, ते काउन्सिलिंग नंतर पागे सरांनी जे जागृत केलं, त्यामुळे मला असं वाटतं की पुलंसारखा जर असा मी नसता तर मला वाटतं हे सोपं झालंच नसतं. कारण पहिल्यांदा वाचनाची आवड पुलंमुळे लागली आणि त्यानंतर वेगवेगळी पुस्तकं मी वाचत गेलो किंवा वेगवेगळे लेखक मी वाचले, वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण माझ्या हातून होऊ शकलं. अर्थातच मी काय साहित्यिक नाही किंवा मी काय खूप मोठा लेखक नाही, पण मला लिहिता येऊ शकतं किंवा मी स्वतःच्या आनंदाकरता लिहितो हे उमगायला सुद्धा जितकं काउन्सिलिंग कारणीभूत झालं, जितके पागेसर कारणीभूत झाले, तितकेच माझ्या मते पुलं कारणीभूत होते. आणि अजून एक कारण होतं ते म्हणजे क्रिकेट. पण क्रिकेट हे लिखाणाला कारणीभूत आहे, पण वाचनाला कारणीभूत निश्चितच पुलं आहेत. आणि हे जर माझ्या बाबतीत झालं नसतं, पुलं जर आयुष्यात आले नसते अगदी लहानपणी, तर मला असं वाटत नाही की आज इथे बसून मी पुलंबद्दल बोलत असतो. नर्वस आहे कारण पुलंबद्दल बोलायचं आहे हो. म्हणजे पुलंबद्दल बोलणं आपल्यासारख्या पामरांनी हे काय असतं हे आपल्या पैकी सगळ्यांना माहिती आहे आणि हे कोणालाही कळू शकतं. पण तरी हा प्रयत्न पुलंसाठी करायचा हे ठरवून मी बोलतो आहे, याला कारण स्वतः पुलं आहेत. आणि ही माझ्या मते लहानपणापासून मला मिळालेली एक देणगी आहे, ज्या बाबतीत मी सुद्धा प्रचंड नशीबवान आणि सुदैवी आहे. पुलंच्या पुढच्या जीवन प्रवासात सर्वात महत्त्वाचं पान जसं 47 ते 54 हे होतं की ज्या काळात त्यांनी चित्रपटातून काम केलं, 11 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं, बऱ्याच ठिकाणी त्यांनी डायलॉग लिहिले, बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्टोरी लिहिली. म्हणजे जसं दूधभात आहे, देवबाप्पा आहे, मानाचे पान आहे, नवे बिराड आहे, नवरा बायको आहे, कुबेर आहे, अंमलदार आहे, तसंच किंवा त्यांचा आलेला गुळाचा गणपती आहे. या सगळ्या चित्रपटांच्या आधी त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट घडली हे ते दादरला ओरिएंट हायस्कूलमध्ये असताना, आणि ती होती त्यांची जीवनसंगिनी त्यांना मिळणं. सुनीता ठाकूर या पुलंची लग्न करून सुनीता देशपांडे झाल्या. आणि पुलंनी आपल्या षष्ठाब्दीपूर्तीच्या इंटरव्ह्यूमध्ये जे सांगितलेलं आहे की फारसं नाव नाही, काही कर्तृत्व नाही, आयुष्यात तसं भौतिक यश मिळवलेलं नाही, पैसा अडका नाही, घराची जबाबदारी, ओढगस्त परिस्थिती आणि अत्यंत सधन कुटुंबात देश चळवळीचे विचार, जिने 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता आणि अत्यंत साधी राहणी होती, अशा सुनीतानी, इतक्या टॅलेंटेड बाईने, इतकं पोटेन्शियल असलेल्या बाईनी, जी स्वतः उत्तम कविता करायची, जिला कविता म्हणण्याचा छंद होता, जी साहित्यात रमायची आणि हे बाळकडू लहानपणापासून घरातून मिळालेलं होतं, त्या बाईनी माझ्यासारख्या फाटक्या माणसात काय पाहिलं. तर याला सुद्धा पुलं दैवाचाच खेळ म्हणतात. म्हणजे 36 वर्षाच्या संसारात, त्या संसारात मी जर सुनीता भेटली नसती तर 36 वर्षांचं आयुष्य इतकं आनंदात काढू शकलो नसतो. हे पुलंनी जे ड्यू क्रेडिट सुनीताताईंना दिलेलं आहे हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्या काही जोडगोळ्या अत्यंत सुप्रसिद्ध झाल्या आणि अजरामर झाल्या नवरा बायकोंच्या, त्यापैकी निश्चितपणे पुलं आणि सुनीताताई आहेत. 54 वर्षांचा संसार त्यांनी एकमेकांच्या साथीने केला आणि त्यात प्रत्येक पावलावरती, प्रत्येक पावलावरती पुलंबरोबर सुनीताताई खंबीरपणे उभ्या होत्या. पुलंच्या पडत्या काळात तर त्या होत्याच, पण पुलंना जेव्हा भरघोस यश मिळालं,
जेव्हा अंमलदार चाललं, जेव्हा बटाट्याची चाळ चाललं, जेव्हा वाऱ्यावरची वरात चाललं, जेव्हा व्यक्ती आणि वल्ली चाललं, व्यक्ती आणि वल्लीसाठी त्यांना जेव्हा राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाला, त्या प्रत्येक क्षणी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या पुलंबरोबर होत्या आणि म्हणूनच पुलंच्या लाईफमधली ही सर्वात बेस्ट पार्टनरशिप ठरली. जसं सचिन तेंडुलकर आपल्या शेवटच्या भाषणात वानखेडे स्टेडियमवर म्हणाला अंजलीकडे बघून की यू हॅव बीन द बेस्ट पार्टनरशिप ऑफ माय लाईफ अँड दिस इज व्हॉट बेस्ट आय कुड डू बिकॉज ऑफ यू. हे तंतोतंत पुलं आणि सुनीताताई यांच्या जोडगोळीला सुद्धा सार्थ ठरतं, त्यांच्या एकत्रित राहण्याला सार्थ ठरतं. आणि म्हणूनच आदर्श दाम्पत्य, आदर्श नवरा बायको काय असतात त्या कुठेतरी चौकटीत मला त्यांना ठेवावं असं वाटतं. अर्थात चौकट ही पुलंना मानवणारी नाही, त्यामुळे मी त्या अर्थी चौकट म्हणत नाहीये, पण एकत्र नवरा बायको किती सुखाने नांदू शकतात, कसे एकमेकांची कंपनी एन्जॉय करू शकतात, आयुष्याकडे कसं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतात, कशी विसंगती वाईट दिवस सुद्धा झेलू शकतात आणि तरीही तो चेहऱ्यावरचा आनंद जात नाही आणि एकमेकांच्या कंपनीत ज्यांना आनंद होतो अशा काही सुप्रसिद्ध जोडगोळीत म्हणूनच सुनीताताई आणि पुलं गेले. याला त्यांची जडणघडण, त्यांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं आयुष्यावरचं प्रेम हे कारणीभूत आहे असं मला वाटतं. मी आयुष्य शब्द हा वापरला आणि पुलंसाठी आणि सुनीताताईंसाठी नाटक, संगीत, शिक्षण, समाजसेवा, सुयोग्य राजकारण, मी सुयोग्य राजकारण म्हटलं, मी ते पुढे बोलेनच. त्याच्यानंतर जनसेवा जी त्यांनी बाबा आमटेंबरोबर सुद्धा केली, जे नागपूरला ते गेलेले होते, तिकडे जाऊन सुद्धा केली. बराच निधी त्यांनी गोळा केला. त्यांच्या सिनेमात सुद्धा हे दाखवलं आहे, म्हणजे काही काळ त्यांनी भाजी सुद्धा विकली, ठीक आहे. आणि जे काम बाबा करून गेले त्यात छोटासा वाटा आपला असावा म्हणून हे दोघे नवरा बायको झटले. त्याशिवाय त्यांनी बाकीच्या ज्या गोष्टी केल्या म्हणजे लिखाण असू दे, नाटक असू दे, सिनेमा असू दे किंवा इव्हन मित्रांबरोबर गप्पांची मैफल असू दे, हे सगळं त्यांनी भरभरून मनापासून केलं आणि म्हणूनच ही जोडी अजरामर आहे. आकाशवाणीवरती आणि दूरदर्शनवरती सुद्धा पुलंनी काम केलं. इनफॅक्ट 12 जून 46ला पुलंचं लग्न झालं आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर ओरिएंट स्कूलमध्ये ते होतेच, दोघेही नवरा बायको तिथेच शिकवत होते. पण त्यानंतर त्यांनी MA करायचं ठरवलं आणि विलिंग्डन कॉलेजला गेले. तिकडे त्यांनी प्राध्यापकी सुद्धा केली आणि त्याच वेळेला ते अंमलदार लिहित होते. त्याच वेळेला मोगर रांगणेकर त्यांच्या आयुष्यात आले आणि मोगर रांगणेकरांनी त्यांना तुम्ही स्टोरी लिहाल का म्हणून विचारलं आणि तिकडनं पुलंच्या चित्रपटाच्या आणि त्या प्रवासाला सुरुवात झाली. कुबेर हा येऊन गेलेलाच होता. कुबेर नंतर त्यांचं अंमलदार आलं आणि पुण्याला भानुदास थिएटरमध्ये ते लागलं आणि सडकून आपटलं. म्हणजे इतकं आपटलं की अंमलदार फालतू आहे की काय, अंमलदार न बघणार काय की काय असं खुद्द पुलंना वाटून गेलं. पण याची प्रेरणा सुद्धा त्यांना सुनीताताईंकडूनच मिळालेली होती. त्यानंतर दूधभात, देवबाप्पा, जे मी सिनेमे म्हणून दाखवले ते सगळे एका पाठोपाठ एक आले आणि पुलं गदिमा, बाबूजी, राजा परांजपे, राम गबाले, त्याच्यानंतर कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, हिराबाई अशा सगळ्या मित्रांच्या मैफिलीत रंगले. हे सगळे दिग्गज हे पुलंना याच इंडस्ट्रीने दिले आणि हे सगळे पुढे जाऊन पुलंचे गणगोत सुद्धा झाले. पण काही काळाने जसं मी म्हटलं की एकाच ठिकाणी जम बसवायची पुलंचा पिंड नव्हता किंवा तिथे जम बसवून तिथे टिकून राहायचं आणि काम करायचं. त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काही वेळेला आर्थिक नुकसान झालं म्हणून, काही वेळेला मनासारखं काम नाही मिळालं म्हणून, काही वेळेला राजकारण म्हणून, काही वेळेला आता करायचा कंटाळा आलाय म्हणून पुलं कंटाळले सिनेमा इंडस्ट्रीला किंवा सिनेमाच्या जगाला आणि तिकडनं त्यांनी कायमचा रामराम घेतला किंवा रामराम केला. राम गबालेंनी सुद्धा हे त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की जर भाईंनी मराठी फिल्म इंडस्ट्री सोडली नसती तर त्यात त्यांनी जे विक्रम केले त्याच्यापेक्षा कैक उच्च दर्जाचे विक्रम केलेले असते. कारण राम गबालेंनी पुलंबरोबर चिकार सिनेमांमध्ये काम केलं, कधी दिग्दर्शक म्हणून किंवा कधी अन्य काही भूमिकातून सुद्धा. गदिमांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की ज्या पद्धतीने पुलं हार्मोनियम वाजवायचे आणि ज्या पद्धतीचं संगीत त्यांनी दिलेलं आहे हे अजरामर आहे. म्हणजे वंदे मातरममध्ये पुलंनी आणि सुनीताबाईंनी एकत्र काम केलेलं आहे हिरो आणि हिरोईन म्हणून. आणि ज्या सिनेमाला राम गबाले दिग्दर्शक होते आणि बाबूजी
हे म्युझिक डिरेक्टर होते, ज्यातलं अत्यंत गाजलेलं गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वंदे वंदे मातरम. पण त्याला सुद्धा बाबूजींनी मान्य केलेलं आहे की माझ्याऐवजी जर पुलंनी जरी संगीत दिलं असतं तर ते तितक्याच वरच्या दर्जाचं असतं, किंबहुना माझ्यापेक्षा वरच्या दर्जाचं संगीत पुलं देऊ शकले असते, हे बाबूजींनी मान्य केलेलं आहे. अर्थात बाबूजींनी हे मान्य केलं कारण बाबूजी सुद्धा तितक्याच श्रेष्ठ दर्जाचे गायक, कलाकार आणि संगीतकार होते. त्यामुळे तितक्याच मोठ्या दिग्गजांनी दुसऱ्या मोठ्या दिग्गजाच्या कामाची केलेली ही कौतुकाची पोचपावती, यात काही नवल नाही. म्हणजे अशी दोन मोठ्या मानाची माणसंच एकमेकांबद्दल बोलू शकतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे त्यांनाच जमतं हे विशेष आहे. कारण बाकी सगळेजण जनरली देखल्या देवा दंडवत बोलतात, तोंडावरती कौतुक करतात, पण जे हास्य असतं ते पण नैसर्गिक नसतं, किंवा त्यानंतर ठीक आहे म्हणजे ठीक काम केलं अशी बऱ्याच वेळा असूयेपोटी प्रशंसा केली जाते, जी निखळ नसते, जी मनापासून नसते. पण ही मोठी माणसंच ही निखळ प्रशंसा करू जाणतात आणि त्यांनाच ते जमतं, जे बाबूजींनी केलं. आणि ज्यात मला असं वाटतं काहीच वावगं नाही. पण पुलं कंटाळलेले होते, त्यामुळे त्या तिकडनं रामराम घेतला. शेवटचा सिनेमा गुळाचा गणपती 1953 साली आला. प्रचंड चालला, तुफान चालला. पण पुलंना त्यातनं सबकुच पुलं असूनही पाहिजे तसा आर्थिक फायदा झाला नाही. त्यामुळे शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट, हाऊसफुल थिएटर्स याखेरीज मानसिक समाधान मिळालं असलं तरी पण आर्थिक लाभ न झाल्यामुळे पुलंनी कायमचा रामराम ठोकला सिनेमा इंडस्ट्रीला. आणि तिकडनं 1993ला विदूषक येईपर्यंत, जो लक्ष्मीकांत बेर्डेंचा अत्यंत गाजलेला सिनेमा आहे, तो येईपर्यंत पुलं या वाटेला फार कमी गेले. कारण विदूषकाची म्हणजे विदूषक जो अत्यंत गाजलेला सिनेमा आहे, किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या इमेजला जो तडा दिलाय त्या सिनेमात, की काय विनोदी कलाकार विनोदी कलाकार विनोदी कलाकार, पण जी चौफेर भूमिका ज्यात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेली आहे, म्हणजे माझ्या मते लक्ष्मीकांत बेर्डेंच्या करिअरमधला एक माइलस्टोन रोल आहे विदूषक, हे मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. आणि आपल्यापैकी कैक लोक ते मान्य करतील, पण कमी लोकांना हे माहिती आहे की त्याची स्टोरी ही पुलं लिहिलेली होती, त्याचा स्क्रीन प्ले हा पुलं लिहिलेला होता. आणि हे विसरून चालणार नाही. आणि त्याबद्दल सगळ्यांनीच पुलंचे आभार मानले. पण मध्ये खूप गॅप गेलेली होती, त्यामुळे पुलं या वाटेला विशेष वळले नाहीत. मग कुठे वळले ते, तर 1937 पासून पुलं आकाशवाणीवर काम करत होते. आकाशवाणीशी त्यांचा जवळून संपर्क आलेला होता आणि त्यांना ते माध्यम आवडलेलंही होतं. त्यावेळेला त्यांची बदली झाली दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओ स्टेशनला, आणि तिथे त्यांनी श्रुतिकाही केल्या. एक त्यांची श्रुतिका प्रचंड गाजली आणि तिकडनं मग त्यांनी आकाशवाणीवरती निर्माता म्हणून सुद्धा काम केलं. बऱ्याच श्रुतिका सादर केल्या. म्हणजे पुलंच्या म्हणण्याप्रमाणे लाल बटन ऑन झाल्यानंतर एकदा तबलजी तिथे आलेला नव्हता, त्या पुलंनी तबलजी होऊन तिथे तबल्याचा ठेका सुद्धा धरलेला आहे. त्यामुळे मायक्रोफोनवर पुलंनी काय काम केलं नाही असं नाहीच. जे जे पडेल ते काम पुलंनी मायक्रोफोनच्या प्रेमापोटी केलेलं आहे, कारण त्या मायक्रोफोनशी त्यांचा जवळून घनिष्ठ संबंध होता. त्यांची पुस्तकं तर येतच होती. गणगोत आलेलं होतं, व्यक्ती आणि वल्ली आलेलं होतं. व्यक्ती आणि वल्लीला 1969 साली राष्ट्रपतींकडून पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि त्यांचे मित्र आणि नातेवाईक, आप्त परिवार, म्हणजे थोडक्यात त्यांचा गणगोत याआधी त्यांचं अभिनंदनही करत होता, कौतुकही करत होता. पण आता वेगळं काय करायचं हा प्रश्न पडलेला असताना जेव्हा पुलंनी रेडिओवरती ज्या ज्या गोष्टी करून दाखवल्या, ते त्यांचे मित्रमंडळी सुद्धा त्या कामाने त्यांना दाद देऊन गेले. पण इथे थांबणारे नव्हते पुलं, कारण त्याच्यानंतर आलं दूरदर्शन. आणि दूरदर्शनवर तर त्यांनी इतिहास रचला. कारण दूरदर्शनवरचे पहिले नाट्य निर्माता हे भारतीय इतिहासात पहिले पुलं ठरले. पुलंची लर्निंग फॉर दी एज्युकेशनसाठी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली BBC कडून, आणि त्यांना लंडनला 1 वर्षासाठी ट्रेनिंगला बोलवण्यात आलं. आणि त्याच प्रवासात त्यांना प्रवास वर्णनं सुचली आणि तिकडनं अपूर्वाई आणि पूर्वरंगाचा जन्म झाला. कारण अपूर्वाई आणि पूर्वरंगचा प्रवास वर्णनाचा जो काही विषय आहे, त्यात प्रवास वर्णन जे काही हतबुद्ध करणारं पुलंनी लिहिलेलं आहे, जे चिकार गाजलं, म्हणजे गाजणारच होतं, आणि आपणही ती पुस्तकं वाचलेली असतील, ते सुरू झालं दूरदर्शनमुळे. दूरदर्शनवरती पंडित नेहरूंची, भारताचे पहिले पंतप्रधान, यांची मुलाखत घेणारे पहिले मुलाखतकार सुद्धा पुलंच ठरले. पुलंनीच ती मुलाखत घडवून आणली. ती मुलाखत कशी होईल हे पुलंनी अरेंज केलं. आणि ती मुलाखत घेतल्यानंतर
पंडित नेहरूंना दूरदर्शन कसं फंक्शन करणार आहे हे पण सांगितलं. पुलंनी दूरदर्शनला एक वेगळं नावही सुचवलेलं होतं, प्रकाशवाणी म्हणून. पण त्यावेळेचे पुलंचे बॉस हे मध्ये पडले आणि ते नाव सुचू दिलं नाही, जे नेहरूंना सुद्धा आवडलेलं होतं. पण बाय दॅट टाईम पत्रकं छापली गेलेली आहेत, विजिटिंग कार्ड छापली गेलेली आहेत, आपली लेटरेट छापली गेलेली आहेत. ही सगळी काहीतरी सबब देऊन ते नाव टाळण्यात आलं. आणि मग तिकडचा सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पुलंना उभं गेला, कारण शेवटी ती नोकरी होती, पुलंच्या डोक्यावर कोणतरी होतं. त्यामुळे आचार विचाराचं स्वातंत्र्य पुलंना नव्हतं. आणि पुलंनी आपल्या इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे की जिकडे आचार विचाराचं स्वातंत्र्य नाही तिथे मी कधीच रमलो नाही. पुलंसारखा स्वच्छंदी, पुलंसारखा मनमौजी, पुलंसारखा बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी माणूस अशा चौकटीत अडकूच शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि तसंच झालं. आणि म्हणूनच मला असं वाटतं पुलंची जी फिरती आहे, पुलंच्या आयुष्यातला जो चक्रवर्तीपणा पुलंनी करून दाखवलेला आहे, त्याचं कारण बहुधा हेच आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन तरी सोडलं आणि आता स्वतःच्या मनाजोगतं काम करायचं हे ठरवलं. आणि पुलं दिल्लीवरनं रेडिओचं काम, दूरदर्शनचं काम सोडून आले. त्यांच्या एका मित्रांनी त्यांना विचारलं होतं की पुलं, आता तुम्ही तर रिझाईन केलेलं आहे, पुलं तुम्ही परत चाललात, तर तुम्हाला दिल्लीत काय आवडलं हो? तुमचं वर्ष दीड वर्ष इथे वास्तव्य होतं. तेव्हा पुलंनी अगदी विनोदाने सांगितलेलं होतं की दिल्लीवरनं मुंबईला जी आगगाडी जाते ते मला दिल्लीतली सर्वात आवडलेली गोष्ट, आणि दिल्ली रेल्वे स्टेशन हे माझं सर्वात आवडलेलं ठिकाण. एखादा वैतागेल, एखादा म्हणेल काय बडबडतायत, पण यातनं सुद्धा विसंगतीकडे विनोदांनी कसं पाहावं हे पुलं दाखवून जातात. विसंगतीतून सुसंगतीकडे जावं आणि ती सुसंगती आणि विसंगती दोन्ही मान्य करावी, म्हणजे आयुष्याला नवीन वळण मिळतं, नवा अर्थ प्राप्त होतो. हा पुलंचा गुरुमंत्र ज्यांनी म्हणून स्वीकारला त्यांचं आयुष्य खरोखर आनंदाने भरलेलं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा पहिला गुरुमंत्र त्यांना आचार्य अत्रेंकडून मिळाला. कारण टिळक मंदिरात लहानपणी आचार्य अत्रेंचं पहिलं भाषण पुलंनी ऐकलेलं होतं. आणि तेव्हा मायक्रोफोनवर काम करताना कसं बोलायचं हे आचार्य अत्र्यांकडनं शिकलेलं पुलंनी तंतोतंत पाळलं. आणि म्हणूनच आकाशवाणीवर श्रुतिका करताना आणि दूरदर्शनवरती मुलाखतीचे कार्यक्रम करताना किंवा निर्माता म्हणून काम करताना, दिग्दर्शक म्हणून काम करताना, प्रेझेंटर म्हणून काम करताना तो गुरुमंत्र माझ्या कामाला आला, हे पुलंनी आवर्जून सांगितलेलं आहे. आचार्य अत्र्यांसारख्या माणसाकडनं प्रशंसा येणं किंवा त्यांच्याकडनं गुरुमंत्र अप्रत्यक्षरित्या का होईना मिळणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. अर्थातच पुढे पुलंच्या कित्येक कार्यक्रमांना आचार्य अत्र्यांची हजेरी होती. पुलंबरोबर त्यांचे कित्येक किस्से मशहूर आहेत. आणि जेव्हा बटाट्याची चाळ आणि वाऱ्यावरची वरात हे दस्तूर खुद्द आचार्य अत्र्यांनी बघितलं, तेव्हा अत्र्यांनी फोन करून आणि पत्र लिहून सुद्धा पुलंना सांगितलेलं होतं, जे सुद्धा भाई सिनेमात दाखवलेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट दुसऱ्या दिवशी पुलंच्या कर्तृत्वाबद्दल मराठामध्ये अग्रलेख लिहिलेला होता आचार्य अत्र्यांनी. आणि लहानपणी ज्यांचं भाषण हे पुलंना स्फूर्ती देऊन गेलं. पुलंना प्रत्येक माणसाशी बोलताना किंवा जनसमुदायाशी बोलताना प्रत्येक श्रोत्याशी आपण बोलतोय असं त्यांना वाटलं पाहिजे, असं भाषण करता आलं पाहिजे. आणि हीच खरी भाषण कला आहे. हे जे टिळक मंदिरात ऐकलेलं होतं त्याची मोहिनी, त्याचा परिणाम अजूनही पुलंवरती होता. आणि तेच आचार्य अत्रे आता पुलंवरती अग्रलेख लिहित होते. म्हणजे तुम्ही हा प्रवास समजू शकता की ज्या व्यक्तीकडे बघून पुलं इन्फ्लुएन्स झाले, ज्या व्यक्तीचा इतका प्रभाव पुलंवरती होता, जो विनोदाच्या क्षेत्रात सुद्धा पुढे पुलंनी गाजवला. कारण स्वतः आचार्य अत्रे हे हजरजबाबी, कमालीचे हजरजबाबी आणि कमालीचे फरडे वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. कमालीचे विनोदी लेखक ते प्रसिद्ध म्हणून होते हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे पुलंनी केलेलं आहे आणि जे अजरामर साहित्य पुल आपल्याला देऊन गेलेले आहेत ना, ते म्हणजे साध्या शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणजे मला सुद्धा शब्द तोकडे पडतात. मला सुद्धा खरोखर कळत नाहीये की मी कसं त्याचं वर्णन करू किंवा कसं ते शब्दबद्ध करू, कसं आपल्या पुढे मांडू. त्यामुळे जे काही मोडक्या तोडक्या शब्दात आत्ता सुचतंय ना, इम्प्रॉम्प्टू, कारण मी इन्स्टिंक्ट बेस्ड व्यक्ती आहे, त्यामुळे सहज सुचतंय, मी सुटलोय, मी चाललोय आपला. आणि हे सुद्धा पुलंमुळे जमते. पण मला सांगायचं असं आहे की आचार्य अत्र्यांसारखा मनुष्य अप्रत्यक्षरित्या गुरुमंत्र द्यायला सुद्धा माणसाकडे नशीब लागतं. आणि जे पुलंकडे होतच. हे पुलं डिझर्व्ड इट, देर इज नो डाऊट अबाउट इट. आणि मग त्यानंतर जेव्हा पुलं आले आणि ही जी आठवण त्यांनी सांगितली, मी या आठवणीवरनं हा किस्सा सांगितला, पण असे काही किस्से आहेत
की त्याच्यानंतर जेव्हा गाण्यातले पण काही किस्से आहेत की त्यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होते तेव्हा ज्योत्स्ना भोळेंकडनं त्यांनी कशी गाणी गाऊन घेतली, आशादेंकडनं गाणी गाऊन घेतली, माणिक वर्मांकडनं गाऊन घेतली, जे आल्यानंतर मैफिलीतनं पुलं करायला लागली. कारण पुलंचा मित्रमेळावा प्रचंड होता. पुलं जसं लहान मुलात रमत तसंच थोरात रमत. पुलंना माणसाचं वावडं अजिबात नव्हतं. वसंतराव देशपांडे कॉलेजपासूनचे मित्र होते. भीमसेन जोशी उत्तम मित्र आलेले होते, कारण गायन क्षेत्रात पुलं होते. म्हणजे पुलं उत्तम गायचेच हे आपण व्हिडिओत सुद्धा पाहिलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल. हार्मोनियम वाजवण्यात तर म्हणजे पुलंचा हातखंडाच होता. म्हणजे प्रत्यक्ष बालगंधर्व जिकडे कौतुक करून जातात तिकडे विषयच संपला ना. त्यामुळे पुलंनी या मैफिलीतनं आपली गायनकला दाखवायला सुरुवात केली. मित्रांच्या मैफिली भरायला लागल्या. तसं काम नव्हतंच, पण आता काम काय करायचं, काही काम धंदा नाही ना, चला मैफिली भरवा. त्यावेळेला पुलंच्या मैफिलीत सुद्धा कोण येत होतं हे जर तुम्ही जस्ट ऐकलत ना, माणिक वर्मा, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर, आशाताई, कधी काही बाबूजी, राज देशमुख, रामूभैया दाते, स्वतः सुनीताताई असायच्याच. म्हणजे ही माणसं पुलंच्या रोजच्या उठण्या बसण्यातली होती. त्याच्याशिवाय राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके, राम गबाले, गदिमा, अरे म्हणजे याच्यातला कोण दिग्गज नाही तुम्ही मला सांगा ना. याच्यातल्या कोणाचं कर्तृत्व कमी आहे तुम्ही मला सांगा. ही जर माणसं तुमच्या रोजच्या उठण्या बसण्यातल्या मित्रपरिवारातली असतील तर काय मैफिल रंगत असेल. म्हणजे मला तर ते व्हिज्युअलाइज सुद्धा करता येत नाही की काय सोन्याचे दिवस असतील. म्हणजे काय मित्रपरिवार आहे हो. असं जर गणगोत असेल तर माणूस का नाही आनंदी राहणार आणि त्याचं आयुष्य आनंदाने का भरलेलं नसेल. आणि जर नसेल तर ते नवलाहून नवल आहे असं माझं म्हणणं. आणि पुलं तर म्हणजे आनंद घनच होते, जे दिदींचं टोपणणार आनंद यात्रीच होते पुलं. आणि आयुष्यभर ते जसं स्वतः आनंद घेत राहिले छोट्या छोट्या गोष्टींमधनं, तसंच त्याने आयुष्यभर इतरांनाही आनंद दिला. आपल्या संगीतातूनही दिला, आपल्या पेटीवादनातूनही दिला, आपल्या गायकीतूनही दिला, आपल्या बोलण्यातूनही दिला, आपल्या लेखनातूनही दिला, आपल्या कथाकथनातूनही दिला. म्हणजे जसं म्हटलं स्टँडअप कॉमेडियन जे होते, पुलंचं कथाकथन ऐका ना, निवडक पुलंचे 1 ते 6 भाग बघा तुम्ही. निखळ आनंद, माणूस वेड्यासारखा हसतो. किंवा पुलंनी ज्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन केलं, अरे हे कसं सुचू शकतं. पुलंनी दिलेल्या उपमा, म्हणजे अपूर्व इथला ज्या ते कोट शिवायला जातात ती उपमा तुम्ही बघा, की शेवटी त्यांनी त्या शिल्पीदादांनी माझा सूट शिवून दिला आणि मी सुटलो. आता हे जे काही वर्णन आहे ना, हे जे शब्दांच्या कोट्या सुचणं आहे, हे जन्मजात यावं लागतं साहेब. हे ओढून तळून आणता येत नाही किंवा कोणातरी ऐकून तुम्ही कॉपी करून करू शकत नाही किंवा कॉपी केलेली कळते लगेच. ठीक आहे, प्रभाव असतो मान्य, प्रभावातनं सुचतं मान्य, पण मर्यादित सुचतं. त्या उपमा मर्यादित असतात. त्या जेव्हा स्वतः अंतरंगातून येतात, ज्या स्वतःला सुचतात, त्या लिहिलेल्या उपमा या शब्दातून व्यक्त होतात, तेव्हा तुमचं लिखाण गाजतं. आणि ह्याचे चालते बोलते नमुने पुलेत. म्हणजे व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, एका कोळियाने, शांतिनिकेतन एक मुक्काम, ठीक आहे, या हे सगळे विविध विषयातले त्यांचे लेख किंवा त्यांची पुस्तकं गाजली. याचं कारण असते की त्यांचा शब्दसंग्रह, आणि म्हणूनच ते भाषाप्रभू झाले. भाषाप्रभू पुलंना उगाच म्हणत नाहीत, पण याचं कारण सुद्धा ते म्हणतात की जसं केशवसूत सांगून गेलेले आहेत की प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. जे मी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरती काम करताना शिकलो, की जेव्हा तुम्ही मायक्रोफोनवर उभं राहून बोलता तेव्हा त्या शब्दाला अजोड महत्त्व असतं. आणि शब्द चुकीच्या अर्थाने उच्चारले गेले, चुकीच्या अर्थाने वापरले गेले तर त्याचा अर्थ बदलतो, अर्थाचा अनर्थ होतो. आणि हे शब्दच तुमच्या भावना पोचवतात, हे शब्दच माणसाला हसवतात, हेच शब्दच माणसाला रडवतात, हेच शब्दच माणसाला सिरियस करतात, हे शब्दच माणसाला आयुष्याचा अर्थ कळायला मदत करतात. आणि त्याचं त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे, एक वाक्य सांगून, की बाळा कुठे गेला होतास, असं जर तुम्ही म्हणालात तर तुमची मृदू भावना आहे. बाळा कुठे गेला होतास हे जर विचारलं तर त्यातनं तुम्ही राग व्यक्त करताय. बाळा कुठे गेला होतास याच्यात तुम्ही संशय व्यक्त करताय. बाळा कुठे गेला होतास एकच वाक्य, पण एकाच वाक्यातनं 3 वेगवेगळ्या भावना त्यांनी प्रदर्शित केलेल्या आहेत. हे पुलंच्या इंटरव्ह्यूमध्ये आहे, तुम्ही हे पाहू शकता, ऑन रेकॉर्ड आहे. पण हे केशवसुतांचं वाक्य पुलंवर परिणाम करून गेलं आणि ते त्यांनी आपल्या साहित्यातून, संगीतातून, लिखाणातून मांडलं, विशेषतः लिखाणातून. म्हणजे कमाल आहे ना हो.
म्हणजे केशवसूत वाचले म्हणून हे करता येईल असं नाहीये. केशवसूत वाचले हे एक, रवींद्रनाथ टागोर वाचले हे दोन, साने गुरुजी वाचले हे तीन, पण हे सगळं लिखाणातून उतरवता आलं हे त्यापेक्षा मोठं आहे. हे त्यापेक्षा मोठं आहे साहेब. आणि हे ज्याला जमतं तो साधा माणूस नसतो. येरा गबाळ्याचं कामच नाही. ते त्यांच्या संगीतात सुद्धा दिसतं. नाचरे मोरा, नाचरे मोरा काय गाणं आहे. म्हणजे त्यांची जी चाल, जी गदिमांनी लावायला त्यांना मदत केली होती, की गदिमांबरोबर जेव्हा ते ही चाल कशी लावता येईल, जे भाई सिनेमात पण दाखवलेलं आहे की गदिमान त्या लिहिलेलं आहे आणि चाल लावायला सुद्धा गदिमा होते बरोबर, की बाबा हे बरोबर वाटतंय भाई, हे ते बरोबर वाटतंय. आणि जे ते पुलंनी करून दाखवलंय, म्हणजे आजही नाचरे मोरा हे सुपरहिट गाणं आहे हे आपल्यापैकी सगळेजण मान्य करतील. सगळेजण. ते बालगीत नाहीये, कारण त्याच्यावरती माझ्यासारखा 40शीतला मुलगा सुद्धा बेधुंद होतो, 60चा म्हातारा सुद्धा बेधुंद होतो. हे सत्य आहे. म्हणजे सत्यवदय वचनाला जे बालगंधर्वांसमोर पेटीवर वाजवलं होतं पुलंनी, ते नाचरे मोरा, तेच गुळाच्या गणपतीतलं इंद्रायणी काठी, किंवा अजून कुठलंही तुम्ही नाट्यगीत घ्या जे वसंतराव म्हणत असत, ठीक आहे, किंवा जसं त्यांनी याच्यातलं म्हटलेलं आहे, कुठला तो सिनेमा, गोरा कुंभार का चोखा मेळा, मला वाटतं गोरा कुंभारमधलं आहे, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा वरती कित्येक मैफिलीत, ज्या व्यक्तिगत मैफिली व्हायच्या, त्यात पुलं हार्मोनियमवर असायचं आणि वसंतरावांचा आग्रह असायचा की भाई तू हार्मोनियमवरती बस आणि मी म्हणतो. आणि त्यानंतर वसंतराव त्यांच्या स्वर्गीय आवाजात, त्यांच्या फिरत्या आवाजात, कसाही जो आवाज फिरायचा रफी साहेबांसारखाच, पण शास्त्रीय पद्धतीची गाणी वसंतरावांनी जास्त म्हटली. त्यात अशीही काही गाणी आहेत, सिनेमातली गाणी म्हटली, हा भाग वेगळा. पण तो अवलिया गायक ज्या पद्धतीनं पुलंच्या हार्मोनियमवरती गाणी म्हणायचा, ती गाणी मी स्वतः सुद्धा कधी विसरलो नाही. हे वसंतरावांनी खुद्द आपल्या मुलाखतीत सांगितलं. वसंतरावांसारख्यांनी हे सांगणं, वसंतरावांसारखा मित्र असणं, भीमसेन जोशींसारखा मित्र असणं, कुमार गंधर्वांसारखा मित्र असणं, कारण कुमार गंधर्वांच्या गायकीचा पुलंवरती प्रचंड प्रभाव होता. जेव्हा कुमार गंधर्व गेले तेव्हा सुद्धा पुलं म्हणाले होते की आमच्या गणगोतमधला एक गणगोत कमी झाला. मी माझ्या आयुष्यात कुमारचं गाणं ऐकू शकलो हे माझं मी फार मोठं नशीब समजतो. परत एकदा सांगतो, जसं बाबूजी पुलंबद्दल बोलले तसंच पुलं कुमार गंधर्वांबद्दल बोलले. तेच आहे सगळं. एका दिग्गजानी दुसऱ्या दिग्गजाबद्दल काढलेले प्रेमळ उद्गार, आणि हे दिग्गजच एकमेकांच्या बाबतीत करू शकतात, कारण त्यांना कलेची जाण असते, कर्तृत्वाची जाण असते. मोठं व्हायला काय कला लागते, काय गुण लागतात, काय वरून घेऊन यायला लागतं, आणि ते सादर करायला किती मोठं मन लागतं हे या दिग्गजांनाच माहिती असतं. आणि मोठ्या मनाशिवाय हे शक्य नाही. आणि पुलं मोठ्याचं मनाचे आहेत. हे कोट्याधीश पुलंमध्ये म्हणूनही गेलेलं आहे की आज मी भौतिक संपत्तीकडे कधी लक्ष दिलं नाही, कारण त्यांच्या मॅनेजर, त्यांच्या अकाउंटंट, त्यांच्या असिस्टंट, त्यांच्या सेक्रेटरी, हे सगळं काही बायको असण्याशिवाय सुनीताताईच होत्या. आणि त्याचं ड्यू क्रेडिट पुलं त्यांना देतातच की सुनीता नसती तर संसार सोडून द्यावं, म्हणजे बाकी पण काही झालं नसतं माझ्या आयुष्यात, कारण मी असा स्वच्छंदी, मी असा विसरभोळा, माझी अशी काही ग्रेट मेमरी नाही. मी जसा बऱ्याच वेळेला माझा टॉवेल अंघोळीला जाताना बाहेर विसरून गेलेलो आहे, तसं पैसे घ्यायला पण विसरून गेलेलो. पुलंनी जे काही देणग्या दिल्या, पु ल देशपांडे फाउंडेशन उभं केलं, पुलंनी रक्तपेढी करता जे रक्तदान केलेलं होतं, की त्याच्यानंतर सुद्धा सुनीताताईंनी 25 लाखाची देणगी जी आयुकाला दिली, हे सगळं पुलंमुळे जितकं शक्य झालं कमावण्याच्या बाबतीत, तितकंच हे मॅनेजमेंटमुळे सुनीताताईंच्या शक्य झालेलं आहे. हे पुलं अगदी मोठ्या दिलाने मान्य करतात आणि ते केलंच गेलं पाहिजे. कारण सुनीताताई या स्वतः प्रसिद्धीच्या पडद्याच्या मागे राहून, कारण त्या उत्तम कवयित्री होत्या. आहे मनोहर तरी हे वाचल्यानंतर तर त्यांच्यातली लेखिका दिसतेच. त्यांनी उत्तम अभिनय सुद्धा केलेला आहे, कारण दिदी राजेंचा रोल त्याच करायच्या सुंदर मी होणार मध्ये, आणि हे सुद्धा भाई सिनेमात दाखवलेलं आहे. त्यामुळे अभिनयाचं अंग होतं, लेखनाचं अंग होतं, कवितेचं अंग होतं, वक्तृत्वाचं अंग होतं. त्यामुळे त्या पुलंच्या समोर कुठेही काकणभरही कमी नव्हत्या. पण असं असूनही पुलंचा सांभाळ एखाद्या लहान मुलाप्रमाणे सुनीताताईंनी केला, आणि हे केलं म्हणूनच पुलं त्या दर्जाला पोचू शकले, पुलं ती उंची गाठू शकले, पुलं प्रचंड लिखाण करू शकले, आणि ते लिखाण आपल्याला वाचता आलं. याचं श्रेय तितकंच, म्हणजे पुलं इतकंच सुनीताताईंना दिलं गेलंच पाहिजे. कारण सुनीताताई नसत्या,
सुनीताताईंचा खंबीर पाठिंबा नसता, तो दम नसता, कारण कित्येक वेळा पुलंना दमही द्यावा लागायचा, तर तो आपल्याला तसा दिसला नसता परिणाम जसा आज आपल्याला दिसतोय. आणि म्हणून याचं श्रेय जसं इतरांना आहे, पुलंना आहे, तितकंच सुनीताताईंना सुद्धा आहे. पुलंना मूल झालं नाही, त्यामुळे त्यांचा भाचा दिनेश ठाकूर यालाच त्यांनी मानसपुत्र मानलं. पुलंनी डोनेशन पण चिकार दिली. पुलंनी चिकार संस्थांकरता काम केलं. बटाट्याची चाळ आणि वाऱ्यावरची वरात एकत्र करत असताना ते हे करत होते. 1955 साली मला वाटतं पहिल्यांदा बटाट्याची चाळ आलं, मला साल नीटचं आठवत नाही. आणि एकपात्री प्रयोग असल्यामुळे पहिला एकपात्री प्रयोग करणारा पण म्हणून बहुतेक पुलंनीच पहिलं नाव कमवलं. बटाट्याची चाळ प्रचंड चाललं. त्यातले कोचरेकर मास्तर, त्यातले नाडकर्णी हे आजही अजरामर आहेत. आणि कित्येक वेळा बटाट्याची चाळ बघून सुद्धा आपलं मन भरत नाही, म्हणजे खऱ्या रसिकाचं मन भरत नाही असं म्हणता येईल. त्यानंतर बटाट्याची चाळ हे पुस्तक सुद्धा पुलंनी लिहिलं. पण बटाट्याच्या चाळीचा सुवर्ण उत्सव झाल्यानंतर सुनीताताईंनी असा निर्णय घेतला की याच्या पुढे जर काही जोपर्यंत आपण नवीन करत नाही तोपर्यंत बटाट्याच्या चाळीचे प्रयोग करायचे नाही किंवा सतत तेच काम करायचं नाही, कारण त्या सुद्धा पुलंकडे झुकणाऱ्या होत्या बऱ्याचशा. क्रिएटिव्हिटी असल्यामुळे, सतत नवनवीन करण्याचा ध्यास असल्यामुळे. आणि त्यानंतर जन्म झाला वाऱ्यावरची वरात. एक एक बाजूनी बाकीची नाटकं चालू होती, जसं तुझे तुझपाशी यातले काकाजी ज्या पद्धतीने दाजींनी रंगवले, त्याच्यातला सुद्धा एक किस्सा प्रचंड फेमस आहे की दाजींची निवड करायला पुलंनी 8 दिवस घेतले आणि दररोज 8 दिवस पुलं दाजींना बोलवत आणि बसवून ठेवत. सबंध दिवस दाजी वाट बघत, आपल्याला पुलं आत्ता सांगतील, नंतर सांगतील, थोड्या वेळाने बोलवतील, असं करत करत 8 दिवस निघून गेले. पुलं त्यांचा पेशन्स टेस्ट करत होते. आणि शेवटी पुलंनी बऱ्याच विचारांती दाजी तुम्हीच काकाजी करताय हे ठरवलं. आणि त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. शेकडो प्रयोग त्याचे झाले, ज्यातला पहिला प्रयोग 26 जानेवारी 1957 साहित्य संगमंदिराच्या खुल्या सभागृहात झाला होता. आणि त्याला पुलंना या सृष्टीत आणणारे, नाट्यसृष्टीत, चित्रपटसृष्टीत आणणारे चिंतामणराव कोल्हटकर आलेले होते. आणि त्यांनी पुलंना कौतुकाची जी शाबासकी दिली ती पुलं पुढे जन्मात कधीही विसरले नाहीत. कर्जतला एका ट्रेनमध्ये पुण्याहून मुंबईला येताना चिंतामणराव कोल्हटकर भेटले. आणि का कोणास ठाऊक पुलंकडे बघून त्यांना असं वाटलं की हा मुलगा चांगला अभिनय करू शकतो. आणि म्हणून चिंतामणराव कोल्हटकरांनी त्यांना पहिला ब्रेक दिला होता. आणि मग तिकडनं एकच प्यालामध्ये त्यांनी काम केलं. आणि पुढे चिंतामणराव कोल्हटकरांबरोबर चिक्कार नाटकांमध्ये काम केलं. त्यांची स्वतःची ललित कला कुंज ही जी नाट्यसंस्था होती ती पुढे काही काळाने बंद पडली. आणि त्यामुळे मग पुलंना मुंबईतलं वास्तव्य संपवून परत पुण्याला जायला लागलं. आणि मग पुण्यातच त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. वाऱ्यावरची वरातमधली जी एक रविवारची सकाळ आहे, ठीक आहे, हे पुलंना त्यावेळेला सुचलेलं होतं ज्यावेळेला ते पुण्यात होते. आणि चिंतामणरावांनाच नुकते भेटून आलेले होते. नुकताच ललित कलाकुंज बंद पडल्याचं त्यांना कळलेलं होतं. आणि आता नवीन काय करायचं हे त्यांना वाटलेलं होतं. आणि त्याच्यातनं जेव्हा नवीन करताना बऱ्याच वेळेला मला सुचलेल्या गोष्टी या सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी असत हे त्यांनी ज्या प्रसंगात सांगितलं. तसंच वाऱ्यावरची वरात ही त्यांना एका रविवारी सकाळी सुचली, पण त्याची प्रेरणा ही चिंतामणराव कोल्हटकरांच्या न्यूजनी दिलेली होती असं पुलं म्हणाले. अशीच एक रविवारची सकाळ जसं वाऱ्यावरची वरात मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, जसं चित्रित केलेलं आहे, ज्यात आशालता ताई सुद्धा आहेत त्या प्रयोगात. आणि ते जे सुपरहिट झालेलं आहे त्यानंतर श्रीकांत मोघे, म्हणजे ते तर कोणी विसरूच शकत नाही की बो हो री ही कहर, किंवा त्याच्यानंतर जे भाषण आहे त्या बाईचं ज्याला पुलं अध्यक्ष म्हणून गेलेले असतात, म्हणजे हे सगळं विसरता न येणार काय हो. पण हे सगळं झालं हे पुलंनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करायचं ठरवलं तेव्हा, म्हणजेच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या किस्स्यांनंतर, त्या गोष्टी करून झाल्यानंतर. पुलं ऑलरेडी खूप मोठं नाव झालेले होते, गणगोत गाजलेलं होतं, अंमलदार गाजलेलं होतं, तुका म्हणे आता येऊन गेलेलं होतं, तुझे आई तुझ्यापाशी ते प्रयोग चालू होते, गुळाचा गणपती सुपरहिट झालेला होता, त्याच्या आधी 11 सिनेमे करून झालेले होते, सुंदर मी होणार येऊन गेलेलं होतं, ठीक आहे. त्यामुळे पुलं साहित्यकार, नाटककार, उत्तम लेखक, संगीत दिग्दर्शक, स्वतः गायक, मैफिली चालवणारा फरडा वक्ता, श्रोता, किंवा ज्याला आपण असं म्हणतो
होस्टला काय म्हणतात, किंवा होस्ट आपण आता असं म्हणू, कारण मला मराठी नाव आठवत नाहीये, यजमान, हे म्हणून प्रसिद्ध झालेलेच होते पु ल, त्यात काही वादच नाही. पण वाऱ्यावरची वरात आणि बटाट्याची चाळ हे पुलंना अजरामर करून गेले. अजरामर करून गेले ॲब्सल्युटली, त्यात काही वादच नाही. त्याआधी सांगलीला असताना सुद्धा त्यांनी असाच एक सुंदर किस्सा केलेला होता की पुढारी पाहिजे हा तमाशा लिहून दिलेला होता, आणि त्यातला सुद्धा किस्सा सांगण्यासारखा आहे आणि तो याच्याशी रिलेटेड म्हणून सांगतो. तिथे तमाशाला एका पुढारी पाहिजे म्हणून हे त्यांनी नाटक लिहून दिलेलं होतं, आणि ते नाटक चाललं. पुलंना एका वेळेला एका शोला अध्यक्ष म्हणून बोलावलं आणि पुलंनी हारतुरे स्वीकारले आणि भाषण केलं. पण ते भाषण करण्याआधी पुलं मुळात भाषण करणार नव्हते, पण ते त्या तमाशातल्या एका बाईने त्यांना करायला लावलं आणि त्यांनी सांगितलं की हा तमाशा आहे साहेब, तमासगीर नाहीत, त्यामुळे तमासगीर नसल्यामुळे त्यांना भाषण करता येणार नाही, पण आमचा तमाशा हा चांगला चालला, हा त्यांनी घडवून आणला, हा त्यांनी लिहिला, आणि त्यामुळे आमचं नाव मोठं झालं की आम्ही नावारूपाला आलो आणि आज हे प्रयोग हाऊसफुल होत आहेत. पण म्हणूनच मी काही बोलण्या अगोदर आमच्या लेखकांनी ज्यांनी हे लिहून दिलेलं आहे ते जोपर्यंत 4 शब्द बोलत नाहीत तोपर्यंत मी आभाराचं भाषण किंवा आमच्या टीमकडून केलं जाणारं भाषण करणार नाही हा हट्ट धरला, आणि म्हणून पुलं उभे राहिले. पुलंना ते तमासगीर नाहीत हे वाक्य दाटून गेलं, कारण त्या बाई म्हणाल्या होत्या की तमासगिरी कोण नसतं. त्यामुळे पुलं पुढे म्हणताना म्हणालेले आहेत आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की स्टँडिंग अँड परफॉर्मिंग आर्ट्स हे जेव्हा आपण म्हटलं जातं तेव्हा आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं की बाबा स्टँडअप परफॉर्मन्स करणारा हा व्यक्ती आहे, किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये काम करणारा हा व्यक्ती आहे, किंवा स्टेज परफॉर्मर आहे असं जेव्हा म्हणतो ते आपल्याला खूप ऐकायला वाटतं. पण हेच इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे म्हणून ऐकायला बरं वाटतं किंवा आपल्याला सुसंस्कृत वाटतं. पण ते जर तमासगीर हा शब्द वापरला तर आपल्याला खूप वाईट वाटतं. पण खऱ्या अर्थाने मी आयुष्यभर तमासगीरच होतो, जो लोकांना गाऊन दाखवतो, नाचून दाखवतो, त्याच्यानंतर काही गाणी म्हणून दाखवतो, काहीतरी ऐकवून दाखवतो, तो तमासगीरच असतो. बिकॉज ही इज अ स्टेज परफॉर्मर. परफॉर्मिंग आर्ट्समध्येच ते येतं. पण तमासगीर हा शब्द इतक्या हीन दर्जात आपल्याला का वाटतो? मी आयुष्यभर केलं काय? मी तमासगीरच होतो. मी चेहऱ्यावरती मुखवटे धरून चेहऱ्याला रंगरंगोटी करून लेखन कामाठी करणारा म्हणूनच आयुष्यभर जगलो. म्हणजे मी सिनेमात असताना काय, नाटकात असताना काय, लिखाण करताना काय, दूरदर्शनवर काय, किंवा मायक्रोफोनवरती बोलताना काय, श्रुतिका करताना काय, आकाशवाणीवर काय. मग या तमासगीर शब्दाचा इतका आपण हीन दर्जाचा उल्लेख का करतो? आणि हे मला चाटून गेलं, आणि ते वाक्य मी कायम लक्षात ठेवलं, कारण त्यातनं मला आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. परत एकदा पुलंचं वाक्य की कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा न घेता मला आयुष्यात बरेच शिकवणारे लोक मिळाले, आणि ते लोक पुलंना मिळाल्यानंतर पुलंनी ते मान्य केलं त्यांचं ऋण. पुलं त्यांच्याकडनं शिकले, आणि मनाचा मोठेपणा होता की पुलंनी हे आपल्या किश्श्यातून सांगितलं, एखाद्याने सांगितलं नसतं. मला बऱ्याच लोकांकडनं शिकायला मिळालं, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे, मी ऋणी आहे. असं 4 शब्दात बोलून लोक मोकळे होतात. पुलं किश्श्यातनं त्या व्यक्तींबद्दल पण बोलले, त्या व्यक्ती कोण ते आपल्याला माहिती झालं. ठीक आहे, जसं ते त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींबद्दल बोलले. रावसाहेब ही सगळी खरी माणसं आहेत. रामू भैया दाते, ज्यांना संगीतातलं काही कळत नव्हतं संगीत म्हणण्याच्या किंवा गाणं म्हणण्याच्या दृष्टिकोनातून, पण त्यांना गाणं चुकलेलं कळायचं, चुकीचं लिहिलेलं कळायचं, चुकीची ॲक्टिंग कळायची, जसं रावसाहेबांचं सुद्धा होतं. आणि म्हणूनच हे पुलंच्या विशेष गोटात सामील झाले. पुलंचे मित्र बनले. म्हणजेच फक्त साहित्यिक आहे म्हणून मित्र आहे असं पुलंच्या बाबतीत कधीच झालं नाही. पुलंचे कितीतरी साहित्यिक नसलेले मित्र होते, ज्यांच्याबरोबर तासन तास पुलं गप्पा मारत बसायचे. ज्यांचा अभिनयाशी काही संबंध नव्हता असे पुलंचे घनिष्ठ मित्र होते. ज्यांचा पुलंच्या गाण्याशी, त्यांच्या लेखनाशी काही संबंध नव्हता असे पुलंचे मित्र होते. आणि जे मी आणि माझा शत्रुपक्षामध्ये सुद्धा पुलंनी लिहून दाखवलेलं आहे. तुम्हाला कोण व्हायचंय, मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर, म्हैस, दामले मास्तर, बिगरी ते मॅट्रिक, हे सगळे पुलंचे लेख वाचले की पुलंच्या लिखाणाची ही शैली, ही कला, हे त्यांचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध करताना त्यांना कशा सुचल्या असतील या कल्पना, हे पुलंनी सांगितलेल्या अनुभवातून कळले. हे जे लोक आजूबाजूला होते, हे गणगोत जे होतं, हे त्यांना गुरुदक्षिणा न घेता शिकवणारे जे लोक होते, त्यांच्या ऋणातून, त्यांना मिळालेल्या अनुभवातून
पुलंच्या दृष्टिकोनातून, पुलंच्या निरीक्षणातून हे पुलंना उतरवता आलं आणि म्हणून पुलं ग्रेट. म्हणून हा मनुष्य अवली आहे, म्हणून हा मनुष्य आसामी आहे. हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक लिहा म्हणून लोकांनी जे हट्ट धरला त्या त्यांनी आसामी लिहिलं. आसामीचं पुढे नाटक झालं, ते सुद्धा गाजलं. म्हणजे आता किती पुस्तकं सांगायची हो. पुस्तकांची म्हणजे पुलंची सगळी पुस्तकं लोकांना माहिती आहेत, पुलंची सगळी गाणी लोकांना माहिती आहेत, पुलंची नाटकं लोकांना माहिती आहेत. ती फुलराणी भक्तीताईंनी ते ज्याच्यात काम केलं त्याचं पण श्रेय सतीश दुभाषी आणि भक्तीताईंनी पुलंना दिलं. 1974 साली हे नाटक आलं, जे मूळ जॉर्ज बर्नार्ड शॉच्या नाटकाचं ॲडॉप्शन आहे. तसंच स्वगत जे पुलन लिहिलं जयप्रकाश नारायण यांच्या जेलमध्ये लिहिलेल्या पुस्तकातल्या विचारावरती, ते पण अजरामर ठरलं. नंतर त्यांनी जी अजून 2, एका कोरियाने आणि एनिथिंग कॅन हॅपन हे जे मूळ जी कादंबरी आहे त्याच्यावरती ॲडॉप्ट केलेलं काय वाटेल तेवढी लिहिलं, ते पण प्रचंड गाजलं. हे सगळं का गाजलं याचं कारण असं आहे पुलंचा दृष्टिकोन, पुलंची शब्दबद्ध करण्याची कला, पुलंची ॲक्सेप्ट करण्याची हातोटी. मी ज्यांच्या संगतीत आलो त्यांच्याकडनं शिकलो आणि त्या सगळ्यांचे ऋण मी मानतो. हा मोठा गुणधर्म जो पुलंच्या जडणघडणीतून आला, त्यांच्या आजी आजोबांमुळे आला, त्यांच्या आई वडिलांमुळे आला, त्यांच्या नकला करण्याच्या कलेतून आला, त्यांच्या शिकण्याच्या कलेतून आला, त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीतून आला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनीताताईंच्या तोलामोलाच्या साथीतून आणि विसंगतीतून सुसंगतीकडे जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आला. माणसानी प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, माणसाने आनंद घ्यावा, आनंद वाटावा आणि प्रत्येकाला आचार आणि विचाराचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे या विचारातून आला, ज्याच्याकरता पुलं काही काळ राजकारणात सुद्धा उतरले. घाणेरडं राजकारण झेपलं नाही, त्यामुळे आणीबाणीच्या नंतर पुलं यातून बाहेर पडले. त्या काळात बाळासाहेब ठाकरे ज्यांना त्यांनी शाळेत शिकवलेलं होतं त्यांच्याशी सुद्धा त्यांचे काही वैचारिक मतभेद झाले आणि मोडके पूल हे कोसळलेच पाहिजेत वगैरे असं वादग्रस्त विधान बाळासाहेबांनी केलं. पण बाळासाहेबांनी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की आजही प्रवासात मी पुलंच्याच रेकॉर्ड जाईल. वैचारिक मतभेद जरी असले आणि बाळासाहेब पुलंविरुद्ध बोलले जरी असले, तसं त्यांनी सामनामध्ये लिहिलं जरी असलं, तरी पुलंचं मोठेपण हे बाळासाहेबांनी शेवटपर्यंत मान्य केलं, जसं त्यांच्या बाकीच्या कलिग्सनी मान्य केलं. पुलंना पुण्यभूषण पुरस्कार मिळाला, पद्मभूषण मिळाला, पद्मश्री मिळाला, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून पुरस्कार मिळाला. ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य अकादमी अवॉर्ड आणि नाटक संगीत अकादमी अवॉर्ड हे एकत्र मिळालेले पुलं एकमेव साहित्यिक आहेत. हे सगळे अवॉर्ड जरी पुलंना मिळाले तरी पुलं स्वतः म्हणतात की मी कोट्याधीश पुलं मला जसं म्हटलेलं आहे किंवा मी इतर ठिकाणी कित्येक भाषणातून सांगितलेलं आहे की खरा अवॉर्ड हा मला मिळाला हा जनतेच्या आशीर्वादाचा, माझ्या प्रेक्षकांचा, माझ्या श्रोत्यांचा, जो माझ्या कथाकथनाला कित्येक शो उपलब्ध राहिला. ती फुलराणीच्या नाटकासारख्याला 500च्या प्रयोग हाऊसफुल ह्याला आला. ते दर्दी रसिक प्रेक्षक हे माझे खरे मित्र आहेत, ते माझे खरे गणगोत आहेत आणि या गणगोताला मला आयुष्यात कधी तुटवडा मिळाला नाही. ही माझी खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती पुलंनी अक्षरशः चौफेर उधळलेली, ती मनसोक्त भोगलेली. वयवर्ष 80ला प्रयाग रुग्णालयात त्यांचं पार्किन्सनमुळे निधन झालं. 75व्या त्यांच्या अमृत महोत्सवाला व्यक्ती आणि वल्ली हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक नाटकात आणलं गेलं आणि त्यांच्यासमोर अतुल परचुरेंनी त्यांचाच रोल करून दाखवला. त्या पुलंनी अक्षरशः टाळ्या पिटल्या होत्या. म्हणजे अतुल परचुरेंनी हे एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की पुलंच्या समोर साक्षात पुलं हा अभिनयातून सादर करणारा मी एकमेव नट आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि यानंतर मला काहीही आयुष्यात करायला मिळालं नाही तरी चालेल, कारण मी पुलंच्या समोर करून जगलोय. यापेक्षा मोठं बक्षीसच नाही ना. कारण पुलंनी जर माझा सन्मान केला तर याच्या पुढे काय पाहिजे. ज्यांचा मी भोगता होतो, जे मी कोळून प्यायलो, ज्यांच्या साहित्यावर मी लहानाचा मोठा झालो, हसलो, बागडलो, आयुष्यातला आनंद काय असतो हा खरा अनुभव मी पुलंच्या नाटकांमुळे, साहित्यामुळे, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे घेतला. त्यांच्यासमोर जर स्वतः त्यांचाच रोल करायला मिळाला तर त्याच्यापेक्षा मोठं नशीब काय असतं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं नशीब काय असू शकतं एखाद्या कलाकारासाठी. आणि याचा अनुभव मी या तुझपाशीमध्ये काम केलं तेव्हा भरभरून घेतलं. म्हणजे मी स्वतःला सुदैवी समजतो, कारण माझा काही संबंध नाही ॲक्टिंगशी. अचानक आमचे निर्माते मकरंद पुंडलिक यांनी मला फोन काय केला, मी त्यांना हो काय म्हटलं, आमच्या तालमी काय झाल्या, संकेत बिवलकरनी मला ॲक्सेप्ट केलं, माझ्याकडनं डॉक्टर सतीश सरदेसाई करून घेतला, जो रमेश देवांसारख्या कलाकारांनी केलेला होता.
त्याचा प्रयोग मला शिवाजी मंदिरमध्ये करता आला, ज्या शिवाजी मंदिरमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर, रमेश देव, रमेश भाटकर, सतीश दुभाषी, भक्तिताई यासारख्या दिग्गजांनी, प्रशांत नामले, भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सारख्या दिग्गजांनी काम केलेलं आहे. त्या स्टेजवरती मला काम करायला मिळालं. तुझं पाशी ते सुद्धा पुलंचं नाटक, माझ्या आवडत्या लेखकाच्या लेखणीतून उतरलेलं नाटक. म्हणजे मी स्वतःला किती भाग्यवान समजतो हे मी शब्दात सांगूच नाही शकत. तो चौथा प्रयोग मी आजही विसरलेलो नाही आणि कधीच विसरणार नाही. तर जसा पहिला प्रयोग कल्याणचा होता अत्रे रंग नाट्य मंदिरमध्ये केलेला, कारण तो पहिला प्रयोग होता थिएटरमधला. त्याच्या आधीचा पहिला प्रयोग आमचा सर्वेश हॉल डोंबिवली इथे झाला होता. त्यामुळे ते चारही प्रयोग माझ्या स्मृतीतून कधीही जाणार नाही. पण हे पुलंमुळे शक्य झालं आणि हा योगायोग पुलंमुळे माझ्या आयुष्यात घडून आला. यासाठी मी या माणसाचे जितके आभार मानीन, जितक्या वेळेला मी त्यांना हात जोडून जितक्या नतमस्तक होईन तितकं कमीच आहे. हे माझं प्रामाणिक मत. म्हणजे जसं रफी साहेबांचा आवाज हा शेवटपर्यंत मी ऐकत राहणार, तसाच पुलंचं वाचन हे मी शेवटपर्यंत करत राहणार. त्यांना जेवढे अवॉर्ड मिळाले मला याचं काही नवल वाटत नाही. एव्हरी सिंगल अवॉर्ड ही डिझर्व्ड. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, वादच नाही. त्यांच्यापेक्षा भारी जर अध्यक्ष असता आणि ते झाले सुद्धा, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. पण पुलंना अध्यक्ष होणं हे क्रमप्राप्तच होतं. कारण पुलं अध्यक्ष झाले नसते तर ते नवल झालं असतं. ते उशिरा झाले याचं फक्त वाईट वाटतं, पण शेवटी झाले. पु ल देशपांडे फाउंडेशनात जे करते ती सुद्धा पुलंची स्फूर्ती जागी ठेवण्यासाठीच करते. पुलंची दानत जिवंत ठेवण्याकरता करते. पुलंचं समाजाबद्दलचं असलेलं त्यांनी मान्य केलेलं ऋण जे आहे, जे त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातनं केलेलं आहे, त्याच्यासाठी करते. आणि हे सुनीताताईंमुळेच शक्य होऊ शकलं. सुनीताताईंनी ते पुलं जाण्या उपरांत सुद्धा जिवंत ठेवलं, सुरू ठेवलं. आणि म्हणूनच मी सतत सारखं सांगतोय की पुलं इतकंच क्रेडिट पुलंच्या या दैदिप्यमान आयुष्याला हे सुनीताताईंना जातं. म्हणजे मी इतका नर्वस आणि इतका उत्साही ॲट द सेम टाईम की मला सुनीताताई हा शब्दसुद्धा नीट उच्चारता येत नाही. म्हणजे माझी अशी भंबेरी उडाल्यासारखं झालेलं आहे. कारण काय काय बोलायचं हे सुचत नाही आहे पटपट पटपट पटपट. आणि हे रफी साहेबांच्या बाबतीत झालेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही माझ्या प्रेमाचाही निष्कर्ष काढा आणि माझ्या नर्वसनेसचाही निष्कर्ष काढा. कारण आयुष्यात आनंदाची सुरुवात या माणसामुळे झालेली आणि त्यामुळे असं मला भरून आलंय, गदगदून आलेलं आहे. म्हणजे किती इतके किस्से आहेत पुलंबद्दल सांगण्याचे की म्हणजे कुठे सांगायचं कुठे थांबायचं हेच कळत नाहीये. त्यामुळे आता अगदी शेवटचा किस्सा सांगून मी थांबतो की एकदा सुधीर फडके मुलाखत घेत होते माणिक वर्मांची. म्हणजे पुलंच्या हजीरजबाबीपणाचा हा किस्सा आहे. आणि वर्मा साहेबांचं आणि त्यांचं कसं जुळलं याबद्दल सुधीर फडके काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. पुलं पुढे प्रेक्षकांमध्ये बसलेले होते अगदी पहिल्याच लाईनीत. आणि जेव्हा सुधीर फडके नाव सुधीर गाडगिळ सारखे विचारायला लागले की ते सगळं ठीक आहे हो माणिकताई, पण मला हे सांगा ना वर्मा साहेबांचं आणि तुमचं कसं जुळलं हो. तेव्हा पुलं पहिल्या रांगेतून ओरडून म्हणाले, जेव्हा सुधीर गाडगिळांनी हे 3-4 वेळा विचारून झालं आणि पुलं तेव्हा म्हणाले, अरे सुधीर सारखं सारखं त्यांच्या वर्मावर बोट ठेवू नको रे, सांगणं कठीण जाईल. सारखं वर्मावर बोट ठेवू नको रे, कारण माणिकताईंचं नाव लग्नानंतर वर्मा होतं. आता ही शाब्दिक कोटी सुचणं हे पुलंसारख्यालाच शक्य. असे कितीतरी शाब्दिक कोट्या त्यांनी आपल्या लेखातून केले, आपल्या व्यक्तिचित्रातून केले, आपल्या प्रवासवर्णनातून केले, आपल्या सिनेमातून केले, आपल्या कथातून केले, आपल्या कथाकथनातून केले, आपल्या नाटकांमधून केले. आणि हे सगळं अजरामर आहे. आणि जोपर्यंत मराठी रंगभूमी आहे, जोपर्यंत मराठी माणूस आहे, तोपर्यंत पुलं अजरामर आहेत आणि राहणार. असामी हे जसं त्यांनी कणमळ्याचे जोशी लिहिलं हे अजरामर आहे आणि ते आसामी होते म्हणून हे येऊ शकले. म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की आसामी पुन्हा होणे नाही. पुलं एकच होते, एकच आले आणि ते शेवटपर्यंत एकच राहतील. पुण्याच्या एका मुलानी जाता आता शेवटचा किस्सा आणतो, स्टँडअप कॉमेडी म्हणून काम केलं आणि काही लोक हसले नाहीत किंवा काही लोक कमी हसले आणि पुलंसारखा निखळ विनोद तो नाही असं जेव्हा लोक म्हणाले, तेव्हा त्या मुलांनी सांगितलेलं होतं की ते पुलं होते, आम्ही मुलं होतो. हे किती खरं आहे हे या कोटीवरनं आपल्याला कळतं, या बोलण्यातनं कळतं. आणि म्हणूनच पुलं हे कायम पुलं राहतील. पुलं अजरामर होते आणि अजरामर राहतील.
आणि म्हणूनच असा मी पुन्हा होणे नाही इतकंच सांगतो आणि पुलंना शतशः प्रणाम करून इथेच आजचा भाग संपवतो. पुढल्या भागात असंच एका जबरदस्त व्यक्तिमत्वाला घेऊन भेटू अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.